वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. वंचिले ते पायापासी नाही यासी वेगळे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. विठ्ठला विठ्ठला आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध, अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन केलं आणि संतांच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं काही मागणं मागितलेलं आहे. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. आपल्या जीवनाचा भार सर्वस्वी संतांच्या चरणावर घालून तुकाराम महाराज संतांच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं काही मागणं मागतात. त्या मागणीचा यथामती मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीनं जेवढा विचार मला करणं शक्य आहे तेवढा करण्याचा मी प्रयत्न करतो. आजचा प्रसंग आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. हरिभक्तीपरायण वैकुंठवासी रवींद्र शेठ तथा उपाख्य बाळू शेठ यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा आज इथं संपन्न होतो आहे. एक दिवसाचा हा कार्यक्रम, त्यांचं पुण्यस्मरण, त्यांची पुण्यतिथी ही म्हणता म्हणता 1 वर्ष गेलं नाही का. काळाचा वेग फार मोठा असतो. काळ आपल्या पोटामध्ये काय काय गडप करेल, काळ आपल्या पोटामध्ये काय काय भरून घेईल याची कोणालाही जाणीव नसते. काळाचं महिमान काय आहे, काळ किती चांगला किती वाईट या गोष्टीची चर्चा मला फार करायची नाही. काळ घेऊन जातो. जगतामध्ये असा पदार्थ नाही की ज्याला काळानं अद्याप ग्रस्त केलं नाही. सगळ्यांनाच जे जे जिवंत आहे, जड आहे, त्या सगळ्यांना काळ आहे. तो काळ सगळ्यांना आज ना उद्या भक्षण करणारा आहेच आहे. आपल्याला वाटतं की आपण मात्र तसेच राहणार आहोत, पण असं काही नसतं. आपण जर चांगले वागू, आपण जर चांगली संतती निर्माण करू, आपण जर चांगली पुण्यकर्म करू, आपण जर भक्ती करू, आपण जर नामस्मरण करू, तर कदाचित आपली मुलं आपलं स्मरण ठेवतीलही. पण जर ज्ञानेश्वरी नाही, रामकृष्ण हरी नाही, कपाळाला गंध नाही, आळंदी पंढरपूरची वारी नाही, गाथ्याचं कधी चिंतन नाही, गाथ्याचं कधी पारायण नाही, पोरं आपल्या जीवनामध्ये आपलं स्मरण ठेवतील याची शाश्वती नाही. स्पष्ट बोलतो जरा, त्याला काय. आणि त्यामुळे महाभारताने एके ठिकाणी म्हटलं आहे, कालः पचती भूतानी सर्वण्येवात्मनात्मनी. महाभारताचं म्हणणं आहे, कालः पचती भूतानी कुणाला? सर्वण्येव आत्मनी, अनात्मनी सगळ्यांना. या जगतामध्ये जे जे काही जड चेतन आहे त्याला कधी ना कधीतरी काळ खाऊन टाकणार. कालः पचती भूतानी सर्वण्येवात्मनात्मनी यस्मिंस्तु पच्यते कालः तम वेदेह न कश्चन. महाभारत असं म्हणतं, काळ सगळ्या जगाला खाऊन टाकणार आहे, पण काळालाही जो खाऊन टाकणार आहे त्याचं भजन तुम्ही का करत नाही? विठ्ठला विठ्ठला म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा एक व्यापक शब्द वापरला, जीवा काळ खाय, असं तुकाराम महाराज म्हणाले नाहीत. तुकाराम महाराजांचे शब्द काय? जगा काळ खाय. आम्ही माथा दिले पाय नंतर असेल, पण जगाला सगळ्यांना काळ खातो हे तुकाराम महाराजांना माहिती आहे, मान्य आहे.
काळ सगळ्यांना भक्षण करणारा आहे, काळाची ताकद फार मोठी आहे. परंतु काळ कसाही जरी असला, कितीही विलक्षण असला, कितीही सामर्थ्य संपन्न असला, तरी एका गोष्टीच्या बाबतीमध्ये काळ काही करू शकत नाही. एक गोष्ट काळाला ग्रस्त करता येऊ शकत नाही. स्पष्ट साधं बोलतो, काळ सगळ्यांना खाईल, काळ आपल्या प्रिय व्यक्तींना घेऊन जाईल, काळ मोठ्या मोठ्यांना घेऊन जाईल, पण ज्या प्रिय व्यक्तीला काळ घेऊन जातो त्या प्रिय व्यक्तीचं स्मरण मात्र काळ घेऊन जाऊ शकत नाही. विठ्ठला विठ्ठला. त्यामुळे व्यक्तीचा जरी वियोग होत असला तरी ती व्यक्ती एका अदृष्ट रूपामध्ये आपल्या स्मरणाच्या रूपानं आपल्या अंतःकरणामध्ये कायम जिवंत असते. आणि तसं जर जिवंत राहायचं असेल तर आपल्याला हरिभक्तीपरायण होणं महत्त्वाचं आहे. हरिभक्तीपरायण होणं म्हणजे कीर्तनकार होणं असं नाही. आम्हाला आता ती पदवी लावली जाते, खरंच किती हरिभक्तीपरायण आहेत सांगता येत नाही. सांगता येत. आमच्या जीवनामध्ये आम्ही नामस्मरण करू, भगवंताच्या चरणाचा, संतांच्या चरणाचा आश्रय करू तर जीवनाला वजन आहे. नाहीतर जीवन काय, इतर कुत्री मांजरी जन्माला येतात आणि आम्ही जन्माला येऊ. तुकोबारायांच्या भाषेत बोलायचं झालं तर पूस नाही पायचारी, मनुष्य परी कुत्री ती. तुकोबाराय अजून स्पष्ट बोलतात, काही नित्य नेमावीण, अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्य पण भार वाहे तो वृषभ, त्याचा होय भूमिभार. तुकोबाराय बोलतात. मला विस्तार करायचा नाही, परंतु एक संपन्न जीवन, एक विचाराचं जीवन, ज्ञानेश्वरी गाथ्याच्या शब्दाच्या आधारानं जगता येणारं जीवन माणसानी जगलं पाहिजे. हे माणसाचं कर्तव्य आहे. मी माणसाचं म्हणतो बरं, माणसाचं हा शब्द फार जाणीवपूर्वक वापरतो. हे माणसाचं कर्तव्य. आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो, माझं काही म्हणणं नाही. माणूस म्हणून जन्माला आलो, त्याची मागची कारणमीमांसा काय करायची, पुण्य आणि पापाचं समानता जिथं येते तिथं मनुष्य जन्म आहे. पुण्याचं आधिक्य जिथं येतं तिथं उत्तम योनी मिळते, पापाचं आधिक्य असतं तिथं अधम योनी मिळते. हे गीताही आपल्याला सांगते, इष्टम अनिष्टम मिश्रंच. गीताही आपल्याला हे बोलते. परंतु माणूस म्हणून जन्माला येणं हा दोष नाही. मी आपल्याला थोडं पुढचं बोलतो, क्षमा मागतो आपली, तुमच्यासमोर असं बोलण्याचा माझा अधिकार नाही, मी लहान माणूस आहे. पण स्पष्ट बोलतो, माणूस म्हणून जन्माला येणं हा दोष नाही, उलट गौरव आहे, उलट आनंद आहे. पण मी थोडं पुढचं बोलतो, माणूस म्हणून जन्माला यावं हरकत नाही, पण निदान जनावर म्हणून मरू नये. भाषा मी अधिक क्षमा मागितली तुमच्या सगळ्यांची. माणूस म्हणून जन्माला यावं हरकत नाही, पण निदान जनावर म्हणून मरू नये. हो, निदान जास्तीत जास्त. अहो, माणसाचा एकमेव जन्म असा आहे जिथं आपल्याला संत पदवीला प्राप्त होणं शक्य आहे. माणसाली जन्माला यावं. ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या शब्दाचा आधार घेत ज्ञानोबाराय तुकोबाराय जिथपर्यंत पोचले तिथपर्यंत पोचण्याचा माणसाने प्रयत्न तरी करावा. मानवी जीवन त्या प्रयत्नाने सुद्धा धन्य होतं. आम्ही मुक्कामाला पोचू न पोचू, आम्ही तुकोबाराय होत नाही, आम्ही ज्ञानोबाराय होत नाही. एक वेळ ब्रह्म होणं सोपं आहे, तुकोबाराय होणं सोपं नाही. ऐका, ब्रह्म होणं, अरे आत्ताही आम्ही ब्रह्म होतो वेदांताच्या दृष्टीने, काय करता त्याला, पण तुकोबाराय होणं सोपं नाही महाराज. ब्रह्म होणं सोपं आहे, परमात्मा होणं सोपं आहे, तुकोबाराय होणं सोपं नाही. लक्षात घ्या. आम्ही तिथपर्यंत पोचू न पोचू आम्हाला माहीत नाही. मी तर उलट खात्री देतो, पोचतच नाही. उलट माणसाला वाटतं, अहो, एक ज्ञानेश्वरीचं पारायण झालं की माणसाला वाटतं महाराष्ट्राला ज्ञानोबारायानंतर मीच आहे. एकच पारायण त्याला वाटतं महाराष्ट्राला आता ज्ञानोबारायानंतर मीच. ज्ञानोबारायांच्या मांडीला मांडी लावून बसायची तयारी सुरूच. बरं, तेही पारायण काय फार मनानं समर्पणानं केलेलं नाही. कोण आलं, कोण बसलं, कोण उठून गेलं, कोण चिक्कू ठेवून गेलं, कोण केळी ठेवून गेलं, कोण ओटी भरून गेलं, कोण खडीसाखर ठेवून गेलं, हे बघत केलेलं पारायण ज्ञानोबारायांची बरोबरी असं होत नाही महाराज.
असं होत नाही. माझिया सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्पतया फळाचे महाद्वीप पातलो आम्ही. ज्ञानोबराय बोलता पुण्ये पोशिली असाधारणी जिये तुझे गुण. ज्ञानोबरायांची भाषा आहे, सोपं नाही महाराज. जाऊ द्या, मला तेही बोलायचं नाही. माझा मुद्दा अगदी सरळ साधा आहे. मनुष्य म्हणून जन्माला यावं, पण संत होण्याचा माणसाने प्रयत्न करावा. त्या दिशेनं आपली वाटचाल चालू राहावी. आळंदी, देहू, पैठण, तेर या दिशेनं, या रस्त्यावर आपलं जीवन राहावं. आणि या रस्त्यावर आपलं जीवन राहण्यातच मानवी जीवनाची धन्यता, इति कर्तव्यता ही असते. हे आपण सगळ्या संत वाङ्मयाचं परिशीलन करून हे निश्चितपणानं या विचारावर येऊ शकतो. आणि तसं जीवन जे जगतात, ज्यांना आपल्या जीवनामध्ये संत वाङ्मय, परमात्मा, नामस्मरण आणि संत संगती याची गोडी असते, याचा लोभ असतो, बोलू पुढं शब्द, याची हाव असते, तो मनुष्यच आपल्या जीवनामध्ये धन्य होण्याची शक्यता असते. विठ्ठला 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 विठ्ठला. आमच्या बाळूशेठचं जीवन जवळजवळ असं गेलं नाही का. जवळजवळ जीवन सगळं असं गेलं. उद्योग म्हणून, व्यापार म्हणून, ते काय व्यापारी होते मला त्या क्षेत्रातलं कळत नाही, कारण मी कधी व्यापार केला नाही आणि जे करतो त्याचाही व्यापार माझ्याकडून झाला नाही. त्यामुळं ते व्यापार म्हणजे काय असतं मला माहिती नाही. व्यापार कसा करायचा असतो मी तोंडाने बोलू शकतो, पण करणं माझ्याच्याने शक्य नाही. पण तो व्यापार करता करता त्या व्यापारी जीवनाला त्यांनी ज्या पद्धतीनं अध्यात्माची जोड दिली, ज्या पद्धतीनं त्या व्यापारामध्ये त्यांनी सचोटी ठेवली, ज्या पद्धतीनं संतांवर त्यांनी प्रेम केलं, ज्या पद्धतीनं संत वाङ्मयावर त्यांनी प्रेम केलं, त्या अर्थी त्यांचा व्यापारसुद्धा त्यांच्या परमार्थाचं एक अंग होतं असं मानायला कोणताही प्रत्यवाय नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून पुण्यस्मरण करणं आपलं कर्तव्य आहे. केवळ त्यांच्याच पुत्राचं कर्तव्य आहे असं नाही. अनेकांपुढे त्यांनी आपला आदर्श ठेवला, अनेकांना काही सहाय्य केलं, सामाजिक आध्यात्मिक अंगानं ते आपलं जीवन जगले. त्यांचं हे कर्तव्य आहे की त्यांचं पुण्यस्मरण केलं पाहिजे. पुण्यस्मरण करावं ही गोष्ट खरी आहे. पुण्यस्मरण कुणाचं होईल? कुणाचं पुण्यस्मरण होतं? जो पुण्यवान आहे त्याचं स्मरण होतं, हे तर सगळ्यांनाच मान्य आहे. मी थोडा उलटा अर्थ सांगतो. मी थोडा उलटा बोलणारा बुवा आहे. मी थोडा उलटा अर्थ सांगतो. त्या जे पुण्यवान आहेत त्यांचं स्मरण करणं हे तर पुण्यस्मरण झालंच, पण मला थोडा वेगळा अर्थ वाटतो. ज्यांचं स्मरण केल्यावरही पुण्य प्राप्त होतं त्यांचं पुण्यस्मरण होतं. विठ्ठला 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 विठ्ठला. त्यामुळे अशा व्यक्तींचं पुण्यस्मरण कोणत्या रूपामध्ये करावं? त्यांच्या घरातल्या मंडळींना, त्यांच्या पुत्रांना काहीतरी रक्तदान शिबिर वगैरे घेता आलं असतं, काही सामाजिक कार्य करता आलं असतं, दानधर्म करता आला असता. पण बाळूशेठचं स्वतःचं जीवन ज्या आवडीच्या क्षेत्रामध्ये व्यतीत झालं, ते क्षेत्र म्हणजे नामसप्ताह, ते क्षेत्र म्हणजे कीर्तन, ते क्षेत्र म्हणजे भजन. आणि त्याच निमित्तानं, त्यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, त्याच रूपानं त्यांनी त्यांची ही सेवा केली. हेही कौतुकास्पद मानलं पाहिजे. थोडंसं विषयांतर होईल, पण बोलतो, कारण बोलणं भाग आहे आज मला. कारण अभंगापेक्षाही हा आत्ता जो विषय माझ्यासमोर आहे, ज्या कारणानं, ज्या औचित्यानं ही सेवा आज इथं स्वीकारली गेली माझ्याकडून आणि ही सेवा इथं आयोजित केली गेली, त्या औचित्याबद्दलही थोडंसं बोलणं हेही महत्त्वाचं आहे. असं आहे की माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा 3 ऋण घेऊन, 3 कर्ज घेऊन जन्माला येत असतो. ऐका, मनुष्य जेव्हा जन्माला येतो 3 ऋण घेऊन जन्माला येतो. म्हणजे शास्त्राने सांगितलं 3, माझं म्हणणं विचारात घ्याल तर 4 ऋण घेऊन जन्माला येतो. मी अजून एक कर्ज वाढवणारा माणूस नाही का. 3 ऋण घेऊन तर कसं आहे आपल्याला माहिती आहे, एक देव ऋण आहे, एक ऋषी ऋण आहे, एक पितृ ऋण आहे. ही 3 ऋण घेऊन तर मनुष्य जन्माला येतो, पण अजून एक 4थंही ऋण घेऊन माणसाला जन्माला यावं लागतं असं माझं मत आहे. त्याहीबद्दल मी बोलतो. एक देव ऋण आहे, एक ऋषी ऋण आहे म्हणजे संतांचं ऋण आहे,
आणि एक पितरांचं ऋण आहे, आईबापाचं ऋण आहे. ही 3 ऋणं तर माणसाला असतातच, पण या देशाच्या संबंधानं आपल्या अंतःकरणात समर्पणाच्या भावना घेऊन देशाचं कर्ज घेऊनही माणसाला या देशात जन्माला यावं लागतं. ते एक ऋण आहे. जाऊ द्या, त्याही मी सांगतो त्या ऋणाचा विचार सोडून द्या, आपण शास्त्रदृष्टीने विचार करा. 3 ऋण आहेत. एक देवाचं ऋण आहे, एक संतांचं ऋण आहे आणि एक आपल्या पितरांचं ऋण आहे. देवाचं ऋण हा देह देवाने आपल्याला दिला. देवे दिला देह, भजना गोमटा. भजना गोमटा दिला तो या झाला फाटा, काय व्हायचं ते पुढं झालं असेल, पण देवे दिला हे आपल्याला मान्य करावं लागतं. देवाने आपल्याला हा देह दिला. हा देह ज्या कारणाकरता दिला गेला त्या कारणामध्ये या देहाचा विनियोग करण्यामध्ये देवाचं ऋण फिटण्याची शक्यता असते. ऐका, देवाने हा देह कशाकरता दिला? भजनाकरता दिला असेल तर भजन करण्यात या देवाचं ऋण फिटण्याची शक्यता आहे. एक. दुसरं आहे संत किंवा ऋषीचं ऋण. तिसरं ऋण आहे पितरांचं ऋण. आईबापाने आपल्याला या जन्माला घातलं, हा देह त्यांच्यामुळे मिळाला, देवामुळे मिळाला, त्याचाही काही वेगळा विचार, आईबापामुळे मिळाला त्याचाही काही वेगळा विचार, मला लांबवायचं नाही आहे. पण देवाचं ऋण असो, संतांचं ऋण असो अथवा पितरांचं ऋण असो, ही 3 ऋणं फिटत नाहीत. पण फिटत नाहीत म्हणून फेडण्याचा प्रयत्न न करणं हे पाप आहे. ऐका, काय असतं, जरा थोडं सामान्य स्तरावर बोलतो. एखादी गोष्ट मला जमत नाही म्हणून सोडून देण्यापेक्षा प्रयत्न करून जमली नाही असं म्हणणं जास्त अभिमानाचं असतं. विठ्ठला 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 विठ्ठला. अगदी साधी उदाहरणं सांगू. सासवडचा घाट खालून बघून आपल्याला जमत नाही म्हणून निघून जाण्यापेक्षा सासवडच्या घाटामध्ये 4दा आपटून पडणं जास्त अभिमानाचं आहे. बरोबर आहे का नाही? जमत नाही म्हणून कुणालाही सोडून देता येतं हो, पण प्रयत्न करूनही जमलं नाही हा अभिमानाचा विषय आहे ना. ऋषी ऋण, देव ऋण आपल्याकडून फिटत नाही, मातापित्यांचं ऋण फिटत नाही म्हणून फेडायचंच नाही का? फिटत नाही म्हणून फेडायचंच नाही का? ते फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग प्रयत्न करायचा असेल तर तो कोणत्या मार्गाचा करावा? त्याला एकमेव चांगला मार्ग आहे की ही 3 ऋणं एका वेळेला एक समयावच्छेदानं आपल्याला फेडता येऊ शकतात. एका वेळेला फेडता येऊ शकतात. देवाला काय आवडतं ते करावं, संतांना काय आवडतं त्यांची सेवा करावी, आणि आपल्या आईबापांना काय आवडतं त्यांची सेवा करावी. त्याच्यातून फिटण्याची शक्यता आहे. सरळ सांगतो, देवाला काय आवडतं? नामस्मरण. संतांना काय आवडतं? चिंतन. आणि आईबापाला काय आवडतं? त्यांनी ज्या क्षेत्रामध्ये आपलं आयुष्य व्यतीत केलं ते. मग आता या 3 ऋणांना फेडायचं असेल तर आपल्याला एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे कीर्तन करणे. हा ऋषी, पितृ आणि देवऋण फेडण्याचा एक प्रशस्त मार्ग आहे. कारण या कीर्तनामध्ये नामस्मरण होतं, देवाची सेवा होते. आपण विठ्ठल 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 म्हणतो, विठोबा रुक्माई म्हणतो, याच्यातून देवाची सेवा, देवऋण फिटण्याची शक्यता आहे. आपण तुकोबारायांचा अभंग कीर्तनाला घेतो, ती तुकोबारायांची सेवा होते, संतांचं ऋण फिटण्याची शक्यता आहे. आणि ज्या बापाला, ज्या वडिलांना आयुष्यभर कीर्तन आवडलं ते कीर्तनच आपण त्यांच्या पुण्यतिथीला करत असू तर पितृऋण फिटण्याची इथंच शक्यता आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. बाळूशेठ एक प्रसन्न व्यक्तिमत्व होतं, एक अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्व. मी फार पूर्वी इथं कीर्तनाला आलो, फार दिवस झाले त्याला, आणि मला त्यावेळेला त्यांचं महत्त्व माहिती नव्हतं. मला बाळूशेठ कळायला थोडा वेळ जावा लागला. त्याचं कारण सांगतो. माझा त्यांचा परिचयच नव्हता, काही कारणही नव्हतं परिचय व्हायचं वगैरे. परंतु माझ्याकडे एकदा ते आले आणि माझ्याकडे त्याने कीर्तनाची तारीख मागितली. काका आपण होता त्यावेळेस, आपल्याकडेच मी आलो होतो. त्याला होऊनही आता जवळजवळ 15-1 वर्ष होऊन गेली असते. 15 वर्ष सहज झाली. 15-1 वर्ष झाली मला वाटतं. याच मैदानामध्ये आपण उत्सव केला होता आणि पहिला दिवस माझ्याकडे होता. मला आठवतंय, सुंदर ते ध्यान उभे विटेवर या अभंगावर मी कीर्तन केलं होतं. मला आठवतं, काही स्मरणं बरी आहेत माझी. काही आठवत राहतो, आयुष्यभर लक्षात ठेवाव्यात अशा काही गोष्टी असतात. त्याचं कारण सांगतो. मी इथं कीर्तनाला यायचं कारण नाही, अपरिचित व्यक्ती आहे. बरं, आपण काही फक्त परिचित लोकांनाच कीर्तनं देतो अशातला काही भाग नाही. जी तारीख रिकामी असेल ती देऊन टाकतो.
कोण आहे, कुठल्या गावी कीर्तन आहे, सप्ताह लहान आहे का मोठा आहे याचा विचार करायला आपल्याला काही कारण नाही, कारण तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमच्या पूर्वजांनी कीर्तन करायला शिकवलंच नाही. त्यामुळं ती तारीख होती, मी देणारही होतो, पण ते जेव्हा माझ्याकडे आले, मी दिली असती, नाही असं नाही, त्यांचा परिचय नसता तरी दिली असती, पण ती तारीख मला घेण्याच्या मागे काही कारण होतं. कारण असं की बाळूशेठ जेव्हा माझ्याकडे आले तारीख मागायला, तेव्हा एकटे आले नाही. ते बरोबर घेऊन आले वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले यांना. घुले बाबांचं या घरामध्ये वजन होतं. घुले बाबांना मानणारं हे घर आहे, बरोबर आहे, आत्ताही फोटो आहे आपल्या घरामध्ये. घुले बाबांना मानणारं हे घर, वारकरी शिक्षण संस्थेला मानणारं हे घर, जोग महाराजांच्या परंपरेत तयार झालेलं हे घर. घुले बाबा माझ्याकडे यायचं काही कारण नाही. घुले बाबा माझ्याकडे वर्षातून 2 नाही तर 3 वेळेला यायचे. एकदा आमच्या घरामध्ये कीर्तनाला यायचे आणि 2 वेळेला वेगवेगळ्या कारणाकरता यायचे. एकदा आळंदीच्या उत्सवाच्या आधी मला चातुर्मास समाप्तीच्या वेळेला ते मला भेटून जायचे. आणि तिसरा एक प्रसंग होता वैकुंठवासी गुरुवर्य शांताराम बुवांची पुण्यतिथी, म्हणजे घुलेबाबांचे गुरु शांताराम महाराज, त्यांच्या पुण्यतिथीच्या प्रवचनाचं आमंत्रण देण्याकरता सकाळी 6 वाजता घुलेबाबा माझ्या घरी माझ्या बैठकीत यायचे. 3च वेळा, इतर वेळेला त्यांची भेट व्हायची, पण त्यांच्याबद्दल एक आदर, त्यांच्याबद्दल एक आत्मीयता, त्यांच्याबद्दल एक श्रद्धाभाव, त्यांच्याबद्दल अंतःकरणामध्ये गुरुभाव धारण करून राहणारे, त्यावेळेला आत्ताही आपण विद्यार्थी मंडळी आहोत, त्यांच्याबद्दल एक अत्यंत आत्मीयता, अत्यंत आदर होता. घुलेबाबांच्याबद्दल आदर असण्याची 2 कारणं, एकतर त्यांचं ज्ञान आणि त्यांच्याबद्दल वाटणारी भीती. असा विद्यार्थी नाही आज आळंदीमध्ये जो घुलेबाबांना घाबरत नव्हता, घुलेबाबा असताना, आज नाही. ते त्यांना घेऊन आले माझ्याकडे. घुलेबाबा आले म्हणल्याबरोबर मी उठून उभा राहिलो पटकन. ते म्हणले बसा बसा बसा. मी आज मुद्दाम आलो. म्हणलं सांगा, काय काम असेल, आज्ञा असेल सांगा महाराज. ते म्हणाले काही नाही, एक तारीख पाहिजे तुमची. बाळूशेठने माझ्याकडे अद्याप तारीख मागितली नाही, आत्ताही नाही, ती त्यांच्या मुलांनी मागितली, त्यांनी नाही मागितली, त्याही वेळेला त्यांनी नाही मागितली. घुलेबुवा आले आणि त्यांनी मला सांगितलं तुमची तारीख पाहिजे. मी डायरी पेन त्यांच्यासमोर ठेवून दिलं. म्हणलं जिथं पाहिजे तिथं लिहा. काय ताकद होती माझी नाही म्हणायची, काय ताकद होती. मी म्हटलं नाही, तुम्ही सांगा त्या दिवशी मी येतो. ते म्हणले नाही, पंढरपूरची वारी झाल्यानंतर आणि आळंदीच्या वारीच्या आधी हा सप्ताह आपल्याला करायचा. म्हटलं ठीक आहे, आपण सांगा कधी ते. तर ते म्हणाले माझं म्हणणं असं आहे की तुम्ही पहिल्या दिवशी कीर्तन करून आळंदीला जा. मला वाटतं सप्तमी अष्टमी काहीतरी होती, मला नक्की आठवत नाही तिथी आत्ता, परंतु आळंदीला जाण्याच्याच मार्गावरती मी होतो, सप्त्याला आपल्या सोहळ्याला जाण्याच्या मार्गावरती. ते म्हणाले मग पुढं होत नसेल तुम्हाला, 9वीपासून कीर्तनं असतील तुमची, तर अष्टमीला कीर्तन करा जा. म्हटलं ठीक आहे. मी म्हटलं अष्टमीला मी कीर्तनाला आलो, कीर्तन झालं वगैरे, हा भाग सगळा वेगळा. पण त्यावेळेसपासून बाळूशेठच्या बद्दल माझ्या अंतःकरणामध्ये एक आदर निर्माण झाला. त्याचं एकच कारण होतं की त्यांच्या तारखेसाठी घुलेबुवांनी यावं असं या माणसामध्ये काय आहे हे मला नंतर कळालं. काय एवढं प्रेम. आणि मग नंतर जेव्हा जेव्हा त्यांची भेट होत गेली, आमचे शेंद्रेदादा तेही कारण आहेत त्याच्याकरता, जेव्हा जेव्हा त्यांची भेट होत गेली तेव्हा तेव्हा त्यांच्या अंतःकरणामध्ये संप्रदायाबद्दल असणारं प्रेम, साधू संतांच्याबद्दल असणारी निष्ठा, आपल्या तीर्थक्षेत्राबद्दल असणारं नितांत असं प्रेम, या सगळ्या गोष्टी जेव्हा मला कळायला लागल्या तेव्हा असं लक्षात आलं की अरे हा मनुष्य जरी व्यापारी दिसत असला, त्यांचा चेहरा व्यापाराचाच होता. त्यांचा चेहरा आजही तुम्ही बघा, चेहरा व्यापारी म्हणूनच कुणाच्या डोळ्यासमोर येईल. एकदम मोठा भगवत भक्त, एकदम मोठा कीर्तनकार असं म्हणून ते कधी दिसले नाहीत, व्यापारी म्हणूनच दिसले. पण मोठ्या माणसांचं हेच लक्षण असतं, तो जसा दिसतो तसा तो नसतो, तो जसा दिसतो तसा तो नसतो. आणि मग जेव्हा अंतरंग कळायला लागलं तेव्हा मला लक्षात आलं की हे वरून व्यापारी आहेत, आतून मात्र भगवत भक्त आहेत. आणि मग त्यांच्याबद्दलचं प्रेम माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं. मला वाटतं ते जाण्याच्या आधी एक 8-10 दिवस, 4च दिवस, 3-4 दिवस आधी काकांकडे काही कारणात मी आलो होतो. आमचं भोजन वगैरे झालं, मी आणि माझे वडील बंधू तीर्थस्वरूप चंद्रशेखर महाराज आम्ही दोघंही इथं आलो होतो. आल्यानंतर भेटी वगैरे झाल्या आणि मग काकांनी सांगितलं की आपल्याला तिकडे गेलं पाहिजे. आणि ते बाळूशेठ आत्ता दवाखान्यात आहेत, पुण्यात आहेत, दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत.
आपल्याला त्यांच्या घरी जाऊन आलं पाहिजे. आम्ही दोघंही घरी आलो. घरी आल्यानंतर मला वाटतं त्याच वेळेला आपण त्यांना फोनवर बोललो, व्हिडिओ कॉल केला. आणि व्हिडिओ कॉलवर त्यांनी जेव्हा आम्हाला दोघांनाही त्यांच्या घरात बसलेलं बघितलं तेव्हा त्यांना इतका आनंद झाला. जायच्या 2-3 दिवस आधी तरीसुद्धा आपल्या घरी कीर्तनकार यावेत, आपल्या घरी महाराज मंडळी यावेत, आपल्याकडून त्यांची काही सेवा व्हावी, इतकी श्रद्धा, इतकं प्रेम त्यांच्या अंतःकरणामध्ये होतं. त्यामुळे आज त्यांचं पुण्यस्मरण आणि या पुण्यस्मरणाची सेवा माझ्या वाट्याला त्यांच्या दोन्ही मुलांच्या प्रेमाने म्हणा, काही म्हणा, पण त्यांच्या प्रेमाने म्हणा, पण ती माझ्या वाट्याला आली. याबद्दल मलाही स्वतःला धन्यता वाटते. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून त्यांच्याबद्दल, त्यांच्या स्वभावाबद्दल अधिक जास्त बोलण्यापेक्षा, कारण काय असतं, मी अनेक वेळेला हे बोलून दाखवतो, काही आम्ही रोज कीर्तन करणारी मंडळी आहोत, रोज प्रवचन करतो, पाठ सांगतो, कीर्तन असतात, व्याख्यानं असतात, प्रवचन असतं, आम्ही करतोय. कीर्तन झाल्यावर लोक आम्हाला जवळ येऊन खूप व्यवस्थित बोलतात, सांगतात, महाराज कीर्तन खूप छान झालं, तुमची भाषा खूप छान आहे, ऐकत राहावं वाटतं, तुम्ही बोलत बोलतच उभे राहावं, आम्ही ऐकतच बसावं, म्हणजे तुमचं काही झालं तरी चालेल, तुम्ही दिवसभर बोलत राहा. माणसं कौतुक करतात, बोलण्याचं प्रेम असतं, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. ते बोलतात, आम्हालाही बरं वाटतं. काही वेळेला स्तुतीप्रिय माणसं असतात, आम्ही त्याच्यातलेच आहोत, आम्हालाही बरं वाटतं कोणी कौतुक केलं की ठीक आहे, चांगलं आहे, चांगलं आहे, तुमची भाषा फार चांगली आहे, शब्द तुम्ही चांगले वापरता, सगळं मान्य आहे. पण मी आपल्याला हे सांगतो किंवा सांगू इच्छितो की आम्ही इतर वेळेला कीर्तन करताना म्हणा, प्रवचन व्याख्यान करताना म्हणा, आम्ही शब्दप्रभू असू शकतो, एरवी आम्ही शब्दप्रभू असतो, पण काही व्यक्तींच्या बोलताना, काही व्यक्तींच्याबद्दल बोलताना आमच्या एवढा शब्द दरिद्री तुम्हाला जगतामध्ये शोधून सापडणार. एरवी बोलणं वेगळं असतं आणि काही व्यक्तींबद्दल जेव्हा बोलायची पाळी येते त्यावेळेला ते अंतःकरणातलं शब्दाचं दारिद्र्य बाहेर येत राहतं आणि कळायला लागतं की आपण किती जरी प्रयत्न केले तरी यांच्याबद्दल बोलता येत नाही. मग अशा वेळेला काय करावं? अशा वेळेला एक उपाय असतो. काय करावं? काही करू नये. आपल्याला जेव्हा एखाद्या विशिष्ट विवक्षित व्यक्तीबद्दल बोलता येत नसताना तेव्हा त्याच्या गुणांबद्दल बोलताना आपली बुद्धी पाजळू नये. ज्ञानोबाराय तुकोबारायांचे शब्द घ्यावेत आणि त्यांचं वर्णन करावं. तिथंच यथार्थता असते. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून तुकोबारायांच्या शब्दाचा आधार घेतो, त्यांच्याबद्दल अधिक बोलत नाही. या अभंगामधून संत संबंधानं जे विचार तुकाराम महाराजांनी मांडलेत तेवढाच आधार घेऊन फक्त बोलतो. तुकोबाराय अभंगामध्ये संतांचं वर्णन करतात. हे वर्णन करत असताना फार सुंदर पद्धतीनं वर्णन केलं आहे आणि हे नुसतं वर्णन नाही तर हे वर्णन काहीतरी मागण्याकरता केलं आहे. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी, तुमच्यावर माझा भार घालून माझं गोमटं करा अशी प्रार्थना तुकोबाराय करतात. आणि ती करत असताना त्यांच्याकरता काही विशिष्ट शब्दांची योजना तुकाराम महाराजांनी केली. तुम्ही कृपावंत आहात, तुम्ही साधू आहात, तुम्ही संत आहात, तुम्ही जीवलग आहात, अशा पद्धतीचे शब्द तुकाराम महाराजांनी वापरलेत. त्याचा यथामती भावार्थ मला पुढं बोलायचा आहे. तुकोबाराय या अभंगामध्ये संतांच्या जवळ जी भाषा बोलून दाखवतात त्या भाषेचा प्रारंभ जो होतो तो एका विशिष्ट शब्दाने होतो, आता. मला फार प्रस्तावना करायची नाही कारण मी आधी बरंच बोललो आहे, मला अभंगाकडे आता आलं पाहिजे. आता तुम्ही कृपावंत, हा आता शब्द फार महत्त्वाचा आहे. तुकोबारायांच्या प्रत्येक शब्दासाठी आपलं एक एक जीवन आपण ओवाळून टाकलं पाहिजे. तुकोबारायांचे शब्द असे, एकेका शब्दाकरता एक एक जीवन ओवाळून टाकावं असे ज्ञानोबाराय तुकोबारायांचे शब्द आहे. आता काय? आता हो, आता शब्द आपण किती सामान्य अर्थाने वापरतो. आता शब्दाला काय अर्थ आहे? पण साहित्याच्या किंवा वेदांताच्या दृष्टीने बघितला तर आता शब्द मंगलवाचक मानला. संस्कृतामध्ये अथ हा जो शब्द येतो त्याचं मराठी रूप म्हणजे आता. आणि आता हे सगळ्यांनाच कळेल असं नाही, परंतु एक अगदी सामान्य बोलून जातो. आपल्या संस्कृतीमध्ये जे सूत्रबद्ध ग्रंथ आहेत त्या बहुतांश सूत्रबद्ध ग्रंथाचा प्रारंभ अथनी होत असतो. अथा तो ब्रह्मजिज्ञासा, ब्रह्मसूत्राचा पाठ.
अथा तो भक्तिम व्याख्यास्यामः नारद महर्षींच्या भक्तिसूत्राचा प्रारंभ. अथ योगानुशासनम पतंजलींच्या योगसूत्राचा आरंभ नाही का. अथ अथ या शब्दाचा अर्थ आता. का अथ आता याला अथ या पदाला का महत्व आलं. आपण मंगलाचरण वैदिक मंगलाचरण करताना म्हणतो कारण ओम आणि अथ ही दोन पदं ब्रह्मदेवाच्या कंठातून पहिल्यांदा बाहेर आली म्हणून. ओंकारश्चाथ शब्दस्य द्वावेतो ब्रह्मण पुरा कंठम भित्वा विनिर्यातौ तस्मान मांगलिका उभव. या दोन्ही पदाला उभव पदव मांगलिका कशा करता आली बाबा. कारण कंठम भित्वा विनिर्यातो ब्रह्मदेवाच्या मुखातून पहिल्यांदा कंठातून ओम आणि अथ ही दोन पदं बाहेर पडली. त्यामुळे अथ या पदाला मांगल्य प्रदान करण्यात आलं. शास्त्र आहे वेदांत आहे त्याच्या मागचा विचार सोडून द्या. पण अथ म्हणजे आता आणि आता हा जो शब्द आहे त्या आता शब्दाचा विनियोग हा कशा पद्धतीनं करावा लागतो. ब्रह्मसूत्राच्या पहिल्या सूत्रावर भाष्य करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी 3 अर्थ त्याचे आपल्या समोर ठेवले नाही का. 3 अर्थ. आता शब्द कशा करता येतो. आता शब्द प्रारंभ या अर्थाने येतो. अथ शब्द पूर्व प्रकृतापेक्षेने येतो आणि अथ शब्द अनंतर या अर्थानं येतो. मला लांबवायचं नाही. मला माहिती आहे हे कंटाळा आणणार आहे पण नुसतं आपल्याला सरळ बोलून जातो मी. त्याचा विस्तारही मला करायचा नाही. मी उदाहरणं देतो त्याच्याकरता. अथ म्हणजे आता हा शब्द प्रारंभ या अर्थाने येतो. उदाहरण सांगतो. आपण काय म्हणतो 10 वाजले आता कीर्तन सुरू करा. आता म्हणजे प्रारंभ या अर्थाने आता शब्द येतो. चला आता निघू आपण आता दिंडीला जाऊ. आता म्हणतो की नाही. प्रारंभ सुरू करायचा असेल तर आता शब्द मराठीमध्ये वापरला जातो. नाहीतर पूर्व प्रकृताच्या अपेक्षेने ज्ञानोबारांनी तर अनेक ठिकाणी असा शब्द आता शब्द वापरलेला आहे. पूर्व प्रकृताच्या अपेक्षेने म्हणजे मागचा विषय बंद करून नवीन विषयाला प्रारंभ करताना आता शब्द वापरला जातो. उदाहरण देतो. जाऊ द्या हे लांबवायचं कारण नाही. एक साधं उदाहरण देतो. 2 भावामध्ये गावामध्ये भांडण झालं. गावामध्ये 2 भावात भांडण झालं. तू असा तू तसा तू असं केलं तू तसं केलं तू आधी शिवी दिली मी आधी हे केलं मग अमुक झालं तर भांडण वाढलं. घरामध्ये भिंत निर्माण उभी राहायचा प्रसंग आला. मग गावातले काही प्रतिष्ठित मंडळी असतात ते मध्ये पडतात. गावातली प्रतिष्ठित मंडळी आणि मग त्या दोन्ही भावांना समजून सांगतात अरे काय तुमचं चाललंय. सख्खे भाऊ एका आई बापाच्या पोटातून जन्माला आला आणि तुम्हाला भांडायला लाज वाटत नाही. काय भांडण करता. सगळ्या गावामध्ये तमाशा. तुमचा बाप गावाच्या तंटामुक्तीचा अध्यक्ष आणि तुम्ही भांडण करता. लाज वाटत नाही तुम्हाला. नाही मग तो असं म्हणाला तो तसं. हे पा आता झालं गेलं विसरून जा. आता सुखानं राहा. आता झालं गेलं विसरून जा. एक विषय बंद करून नव्या विषयाला प्रारंभ करताला आपल्याला पूर्व प्रकृताच्या अपेक्षेने आता शब्द येतो. ज्ञानोबारांनी 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्ती सांगताना प्रत्येक वेळेला नव्या संपत्तीचा विचार करताना आता शब्द वापरलाय. 13वा अध्याय 16वा अध्याय बघून घ्या. उदाहरणं द्यायला वेळ नाही. आणि आता शब्द येतो तो अनंतर्य या अर्थाने येतो. अनंतर्य म्हणजे अमक्याच्या नंतर. आता काय सांगू याच्याकरता. जाऊ द्या सोपं उदाहरण. पसायदान पाठ असेल की. पसायदान प्रारंभ काय हो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे. आता म्हणजे कधी. आता म्हणजे कधी. आता विश्वात्मके देवे म्हणजे कधी विश्वात्मके देवे. मग तिथल्या आता शब्दाला काही अर्थ आहे. आता म्हणजे कधी. आत्तापर्यंत आम्ही जे काही केलं किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येथ माझे जी उरले पायिकपण आता विश्वात्मके देवे. आपल्याला पायिकपण प्राप्त झाल्यानंतर आता मागायचा अधिकार राहतो. अमक्याच्या नंतर. ब्रह्मजिज्ञासा कधी करावी. साधन चतुष्टय संपन्न झाल्यानंतर अनंतर या अर्थाने. आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची. हे आता कधी. त्याच्याकरता 14व्या अध्यायाचा शेवट वाचला पाहिजे. त्याच्याकरता आता म्हणजे कधी. कधीतरी विशिष्ट वेळ आहे कशाच्या तरी नंतर असं चिंतन आपल्याला करावं लागतं. आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन
आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया आता मन कोठे धावे. तुमच्या चरणाचं दर्शन झाल्यानंतर आता, अनंतर्य त्याला सांगितलं जातं. 3 अर्थ आता शब्दाला दिले. मी म्हटलं ना मला याचा विस्तार करायचा नाही, परंतु तुकोबारायांनी सुद्धा प्रस्तुत अभंगामध्ये आता शब्द वापरला. कोणत्या अर्थाने? तुकोबाराय या आता शब्दाला एक स्वतंत्र अभिव्यक्ती देतात. तुकोबाराय या आता शब्दाला स्वतंत्र अर्थ देतात. जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितलेल्या 3 अर्थापेक्षा वेगळा आणि स्वतंत्र अर्थ तुकाराम महाराजांनी आता शब्दाला दिला. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. आता शब्द का वापरला तुकाराम महाराजांनी? वेगळा अर्थ कशा करता दिला? थोडासा विस्तार त्याचा करतो, तुकोबारायांच्या शब्दामधून करतो. ऐका. मानवी जीवन सुखप्रवृत्त जीवन आहे. ऐका, माणसाचं जीवन सुखाकडे नेहमी ओढ घेत असतं, सुखाच्या दिशेनं धावत असतं. त्याला किती मिळतं हा भाग नंतरचा. प्रत्येक उगम पावलेली नदी समुद्राला मिळतेच असं नाही, पण तिचा प्रवाह मात्र समुद्राच्या दिशेने असतो. हे लक्षात घ्या. का? कारण समुद्र खाली आहे आणि पाण्याचा स्वभाव खाली धावणे असा आहे, असं ज्ञानोबाराय बोलतात. खालारा धावे पाणी भ्रमर सुखाची घ्राणी, नाना सुटला सांजवणी वत्सु जैसा. ज्ञानोबाराय बोलतात ना, खालारा धावे पाणी, पाण्याचा स्वभाव उताराकडे धावण्याचा असतो आणि समुद्र सपाटी अगदी खाली असल्यामुळे प्रत्येक नदीची, प्रत्येक ओढ्याची धाव ही समुद्राकडे असते. सगळ्याच नद्या समुद्राला मिळत नाहीत. तसा प्रत्येक जीव परमात्म्याकडे सुखाकडे धावत असतो. सगळे जीव सुखाला प्राप्त होत नाहीत, तरी धाव मात्र सुखाची असते. विषय विस्तार नाही त्याचा. सुखाकडे प्रवृत्त होतो. मग आपल्याला सुख मिळावं याच्याकरता तो भिन्न 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 ठिकाणी जातो आणि सुख प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो. थोडंसं संकोचानं सांगतो मी, आपल्याला थोडं कमी करून बोलतो, जास्त विस्तार करत नाही, वेळेची मर्यादा आहे माझ्याकडे, परंतु थोडं संकोचानं बोलतो. पहिल्यांदा तो प्रपंचाकडे जातो आणि प्रपंचाला तो प्रार्थना करतो. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. संसारावर आपला सगळा भार घालून संसाराला तो प्रार्थना करतो, माझं गोमटं करा. आता संसार माणसाचं गोमटं करेल का? संसार माणसाचं गोमटं करेल नाही. मनुष्य जे सुखाचा शोध घेत या जगतामध्ये फिरतो, त्याला सुख मिळवण्याचे 4 गोष्टी, सुखप्राप्तीची 4 स्थानं माणसानं स्वतःच्या बुद्धीनं ठरवलेली. ऐका, मनुष्याला असं वाटतं की 4 ठिकाणाहून सुख मिळू शकतं. मी आपल्याला सरळ सांगतो. जगाकडून सुख मिळेल असं त्याला वाटतं, जीवाकडून सुख मिळेल असं त्याला वाटतं, देवाकडून सुख मिळेल असं त्याला वाटतं आणि संतांकडून सुख मिळेल असं त्याला वाटतं. 4 प्रकार, 4 स्थानं सुख मिळवण्याची. धावता विचार. जगाकडे जातो आणि जगाला प्रार्थना करतो, मला सुख द्या, माझं गोमटं करा, मला धन्य करा. आता जग माणसाला धन्य करेल का हो? माणसाचं गोमटं करेल जग? जग माणसाला सुख देईल? जग देऊच शकत नाही. का देऊ शकत नाही याची कारणं 2. एक, आता सरळ सांगतो, मला खूप विस्तार करता येण्यासारखा आहे, पण अगदी साधं बोलतो. याची कारणं 2. पहिलं कारण, जगाकडे सुख नाही म्हणून जग देऊ शकत नाही. एक, आणि जगाकडे सुख का नाही? कारण जग जड आहे म्हणून ते सुख देऊ शकत नाही. काय या जगतामध्ये सुख असतं? एक वाक्य बोलू आपल्याला, एक वाक्य बोलू. अहो, या प्रपंचामध्ये जर सुख असतं तर ज्ञानोबाराय तुकोबारायांनी परमार्थ का सांगितला असता? बोला. विठ्ठला विठ्ठला या जगतामध्ये सुख नाही, सगळं दुःखच आहे. आपल्याला सगळ्यांना पाठ असणारं प्रमाण देऊ. संसार दुःख मूळ चहूकडे, सगळ्यांना पाठ आहे का नाही? सगळ्यांना मान्य आहे. मला काही प्रमाण घ्यायचं कारण नाही आता, परंतु हे सगळ्यांना पाठ आहे प्रमाण. पण मी म्हणतो सगळ्यांना पाठ आहे नाही, नुसतंच पाठ आहे. घोळून घोळून संसार दुःख मूळ चहूकडे, घोळून 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 त्या संसार दुःख मूळ. आणि मग एवढं कळतंय तो सोडत का नाही? तेवढं सांगू नका. कोण सोडतं महाराज? पाठ सगळ्यांना असतं, पण संसार दुःख मूळ. अरे दुःखाचं मूळ आहे संसार सागरुगा.
भवदुःखाचे मूळ, भवदुःखाचं मूळ आहे बाबा हा संसार, हा प्रपंच आम्हाला काय समाधान देईल? अहो ज्ञानोबराय तर संसार नुसतं दुःखमूळ म्हणतात, तुकोबाराय ज्ञानोबरायांच्या 2 पावलं पुढे जाऊन बोलतात, अजून 2 पावलं पुढे तुकोबाराय. ज्ञानोबाराय म्हणतात नुसता दुःखमूळ आहे, तुकोबाराय म्हणतात दुःखमूळ नाही, सुखाचा विचार. बांधवडी आहे हा संसार सुखाचा, प्रमाण सांगा इकडे माझ्याकडे बघ. दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही, विचार नाही. दुःखमूळ म्हणणं वेगळं आणि विचार नाही म्हणणं वेगळं. तुम्हाला मी पटवून देतो महाराज, वस्तूची प्राप्ती होणं याच्यापेक्षा वस्तूच्या प्राप्तीचा विचार करणं अधिक जास्त सूक्ष्म. पटतंय का बघा? वस्तूची प्राप्ती होणं त्या मानानं स्थूल आहे, पण वस्तूच्या प्राप्तीचा विचार हा अधिक जास्त सूक्ष्म आहे. जाऊ द्या ना, उदाहरण देतो तुम्हाला, कशाला गोंधळात पडता. समजा विचार करा, मी जर उद्या पंतप्रधान पदाच्या निवडणुकीला उभं राहिलो तर निवडून येईन का? हा नाही का? नाही, उगीच एवढ्या लांबून आलो तुमच्याकरता. निदान हो म्हणून समाधान तात्पुरतं तरी द्यायचं की हो एखाद्याला. मी जर उद्या निवडणुकीला उभं राहिलो तर मी निवडून येईन का? येत नाही. मला माहिती आहे. कीर्तनाला येणारी लोक मतं देतातच असं नाही, असं काही नाही. आणि खरं सांगू का, मी निवडून येत नाही मलाही माहिती आहे, कारण निवडून येण्याकरता रात्री द्यायला माझ्याकडे काही नाहीच आहे. तुम्ही काय म्हणून मला मतं द्या? रात्री वाटावं लागेल का नाही त्याच्याकरता? माझ्याकडे काही नाही, मी कीर्तनकार माणूस, माझ्याकडे काय असणार? मी देऊ शकत नाही. अहो जाऊ द्या, तुम्ही मला मतं देणार नाही याच्यात नवल नाही, माझ्या घरची मतं मला पडत नाहीत. काय कराल? मला माहिती आहे ना मी निवडून येत नाही. मी पंतप्रधान म्हणून कधीच निवडून येऊ शकत नाही, माझं क्षेत्रही नाही, मी तिकडं जाणारही नाही, हा भाग वेगळा. परंतु मी जर निवडणुकीला उभं राहिलो तर मी पंतप्रधान होणार नाही, ही गोष्ट 100% खरी आहे. मी पंतप्रधान होत नाही, पण मी पंतप्रधान झालो तर याचा विचार तरी मी करू शकतो का? हां, मी होत नाही गोष्ट खरी, पण मी पंतप्रधान झालो तर याचा विचार तरी मला करता येईल की नाही? पदाच्या प्राप्तीपेक्षा पदाच्या प्राप्तीचा विचार जास्त सूक्ष्म असतो की नाही? तुकोबाराय म्हणतात दुःखमूळ, ज्ञानोबाराय म्हणतात दुःखमूळ, तुकोबाराय म्हणतात दुःखमूळ नाही. अरे इथं सुखाचा विचार सुद्धा तुम्हाला करता येतो. काय तुम्ही संसाराचं घेऊन बसला? संसार आम्हाला समाधान देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? वेदांत दृष्टीने 2 कारणं. एक तर तो निर्माणच झाला नाही, न रूपमस्येह तथोपलभ्यते, नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा, अश्वत्थमेनं सुविरूढमूलम, असंगशस्त्रेण दृढेन छित्वा. 15वा अध्याय आपण रोज म्हणतो. न रूपमस्यैह, याला रूप नाही. न अंतो न च आदिही न च संप्रतिष्ठा. काय या प्रपंचाचं सांगा ना? त्याला ना आदी, त्याला ना अंत, ना त्याला प्रतिष्ठा. काय आहे? न झाला प्रपंच, आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. तुकोबाराय बोलता. नाथ महाराजांना विचारा, प्रपंच एक झाला होता, हे तो स्वरूपी मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता, कदा कल्पांती घडेना. नाथ महाराज. ज्ञानोबारायांना विचारा, गंधर्व दुर्ग काय पाडावे, शशविषाण काय मोडावे, होवावे मग तोडावे, खपुष्पकी वांजेची आले का, कैची जन्मपत्रिका, नभी निळी भूमिका, के कल्पोपा. ज्ञानोबाराय बोलतो नाही का? प्रपंच बरं यदा कदाचित व्यावहारिक सत्तेत मानला, पुढे चला, तरी हा प्रपंच आम्हाला सुख देऊ शकत नाही, कारण त्याला जडत्व आहे. प्रपंच जड आहे, जड. आणि जड पदार्थ कुणाच्याही सुखाचं अथवा कुणाच्याही दुःखाचं कारण होऊ शकत नाही.
भाषा पटेल न पटेल उदाहरणानं सांगतो. जड वस्तू सुख देते का दुःख देते काही सांगता येत नसते. ती सुखालाही कारण होत नसते, दुःखालाही कारण होत नसते. जड वस्तूचा वापर करणाऱ्या चेतनाची बुद्धी कशी आहे त्याच्यावर त्याचा विनियोग होतो. उदाहरण सांगू. चाकू चांगला का वाईट हो? चाकू चांगला असतो का वाईट असतो? खुनी माणसाच्या हातात गेला तर वाईट आहे आणि डॉक्टरच्या हातात गेला तर चांगला आहे ना. चाकू चांगला का वाईट याला महत्व नाही, त्याचा वापर करणारा कोण आहे त्याची बुद्धी जास्त महत्वाची. प्रपंच जड आहे, तो आम्हाला सुखही देत नाही, दुःखही देत नाही. आणि जे सुखही देण्याचा धर्म बाळगून नाही, दुःखही देण्याचा धर्म बाळगून नाही, त्याच्या जवळून एका विवक्षित सुखाची अपेक्षा करणं म्हणजे अपेक्षा भंगाचं दुःख पदरात घेणं असतं. विठ्ठला विठ्ठला. अजून पुढे बोलू. बरं जाईल, काहीतरी सुख देईल, दुःख देईल, पण निर्माण झाला तरच देईल ना, झाला तरच सुख दुःख देईल. उदाहरण सांगतो मी तुम्हाला, जाऊ द्या, लांबवायचं कारण नाही, मला पुढे जायचं आहे. सरळ सांगतो. काय झालं, नवरा बायको नवीन लग्न झालं. नवऱ्याची नोकरी होती मुंबईला. लग्न झाल्यावर बायकोला घेऊन खेड्यातून मुंबईला गेला. आता मुंबईला काय महाराज, जागेची अडचण. एका छोट्याशा घरामध्ये त्यांचा संसार काय तेवढ्यापुरता एकटा राहत होता. आता लग्न झालं, हिला घेऊन गेला. दोघांपुरता एका खोलीतला प्रपंच, तेवढ्यापुरतं भांडी कुंडी कपडे लत्ते तेवढ्यापुरतं सगळं त्या खोलीमध्ये एके दिवशी रात्री दोघं पलंगावर झोपले आणि झोपल्यानंतर नवऱ्याने बायकोला असं विचारलं की का गं म्हणे, आपण दोघंच आहोत, ही एवढीशी लहान खोली, एवढा पलंग छोटा, एवढी भांडी कुंडी, एवढे कपडे आपल्याला पुरतात. समजा उद्या मुलगा झाला तर कुठं झोपल. ती शहाणी होती, खेड्यातून आलेली असल्यामुळं शहाणी होती. तिने सांगितलं काय म्हणता. तो म्हणाला काही नाही, आत्ता आपल्या दोघांना एवढा पलंग पुरतो, समजा उद्या मुलगा झाला तर कुठं झोपल. ती शहाणी ती म्हणाली असं करा, थोडं पलीकडे सरका. पलीकडे सरकला, मध्ये जागा झाली. ती म्हणाली चिंता करू नका, उद्या मुलगा झाला तर इथं झोपल. ठीक आहे. एवढ्यावर त्यांनी शांत राहावं की नाही. तो म्हटला समजा जुळं झालं तर. ती म्हणाली अजून थोडं सरका. अजून सरकला, अजून जागा झाली. 2 मुलं एवढ्यात झोपतील, चिंता करू नका. एवढ्यावर तरी थांबावं की नाही. तो म्हणला समजा मुलगी झाली तर, समजा तिसरा मुलगा झाला, तिसरी मुलगी झाली तर. ती म्हणाली अजून थोडं सरका. तो अजून थोडं सरकायला गेला, धाडकन पलंगावरून खाली पडला, कमरेचं हाड मोडलं. माझा दृष्टांत संपला. त्याला दवाखान्यात न्यायला माझ्याजवळ वेळ नाही. राही नका, मर नका, मला काय करायचं, जाऊ द्या, त्याचा संसार त्याच्याजवळ. मला विचारायचा प्रश्न असा, तो पलंगावरून खाली पडला, कमरेचं हाड मोडलं, दुःख झालं. मला विचारायचं असं, पलंगावरून खाली पडून कमरेचं हाड मोडण्याचं जे दुःख त्याला झालं ते झालेल्या पोराने दिलं का न झालेल्या? ते झालेल्या पोराने दिलं का न झालेल्या? न झालेल्या. मग न झालेली एवढी दुःख देतात. लक्षात आलं का? प्रपंच जर झाला असता तर त्यांनी सुख दिलं का दुःख दिलं याची चर्चा करता आली असती. हो, जो झालाच नाही तो आम्हाला सुख देईल का? बरं, ज्याचं अस्तित्वच सिद्ध झालं नाही त्याच्यापासून सुखाची अपेक्षा करणं म्हणजे दुःख पदरात पाडून घेणं आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून प्रपंच आम्हाला सुख देत नाही. जीव गेला प्रपंचाकडे, प्रपंचाकडे जाऊन तुकोबाराय गेले प्रपंचाकडे, प्रपंचाला जाऊन तुकोबारायांनी प्रार्थना केली, गोमटे ते करा माझे. प्रपंच म्हणाला मी जड आहे, मी काय गोमट करू शकणार. तुकोबारायांच्या लक्षात आलं जड पदार्थ आपलं गोमट करू शकत नाही. मग गोमट करण्याकरता चेतन पाहिजे. जड देऊन चालत नाही, जड असून चालत नाही. मग चेतन कोण आहे? तुकोबारायांच्या लक्षात आलं जीवाकडे गेलं पाहिजे. जीव आपल्याला काहीतरी समाधान देईल. म्हणून तुकोबाराय जीवाकडे गेले. जीवाकडे जाऊन तुकोबारायांनी प्रार्थना केली, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. आता जीव काय समाधान देणार जीवाला? जीव कसा आहे? गीता वाचा ना, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःष्ठाणी इंद्रियाणी प्रकृतिस्थानी कर्षती. आहे ना, जीव अंश आहे आणि जिथं अंश रूपत आहे त्याला अंशीकडून अपेक्षा असते. एक अंश दुसऱ्या अंशाला समाधान देऊ शकत नाही. मी साधं बोलू,
2 पाण्याचे थेंब एकत्रित आले तर एक समुद्र बनतो का? मनुष्य आपली अपूर्णता, हा जीव आहे, अपूर्ण आहे, मान्य आहे. ठेविता हा पायी जीव थोडा, जीव मुळातच थोडा आहे, तो काही फार व्यापक नाही, तो लहानच आहे. आपलं लहानपण दूर करण्याकरता तो ज्याच्याकडे गेला तोही जीवच आहे ना, तो काही परमात्मा थोडाच आहे, तोही जीवच आहे. मग जीव जीवाकडे जाऊन काय कोण कुणाला समाधान देईल? आमच्या मराठवाड्यामध्ये म्हण आहे, एकादशी जर शिवरात्रीच्या घरी गेली तर कुणाचं पोट भरलो? अरे ही उपाशी ती उपाशी, कोण कुणाचं पोट भरणार आहे? हाही जीव तोही जीव, जीव जीवाचं समाधान करू शकत नाही, कारण जीव अपूर्ण आहे. आणि मग चेतन असूनही पूर्ण नाही हे जेव्हा तुकाराम महाराजांना कळालं तेव्हा तुकोबाराय जीवाकडून निघाले. आणि तुकोबारायांनी विचार केला, आपलं जर गोमटं व्हायचं असेल तर आपल्याला 2 गोष्टी लागतील. एक, तो जड असून चालणार नाही, म्हणजे तो चेतन लागेल, आणि तो अपूर्ण असणार नाही, तो पूर्ण लागेल. चेतन असावा आणि पूर्ण असावा तर आपलं गोमटं होऊ शकेल. हे जेव्हा तुकोबारायांनी ओळखलं तेव्हा तुकोबारायांनी शोधून काढलं, चेतनही आहे आणि परिपूर्णही आहे असा फक्त एक आहे, तो म्हणजे देव. त्या देवाकडे गेल्यानंतर आपल्याला सुख मिळेल. म्हणून तुकोबाराय देवाकडे गेले आणि देवाला प्रार्थना केली, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. माझं गोमटं करा. बसा, विठ्ठला विठ्ठला तुकोबाराय देवाकडे गेले आणि देवाला तुकाराम महाराजांनी प्रार्थना केली. देवाने तुकोबारायांना विचारलं, तुम्हाला खात्री आहे मी सुख देईन म्हणून? तुकोबाराय म्हणाले, खात्री नाही देवा, विश्वास आहे, कारण मी हे म्हटलंय, मी हे जगाला सांगितलं. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 ते विना जीवा आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विण जीवा सुख नोहे. देवाकडून सुख मिळेल तुकोबारायांना अपेक्षा. म्हणून तुकोबाराय देवाकडे गेले आणि देवाला सांगितलं, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासे. आता देवाला सुख द्यायला काय अडचण आहे? पण सांगू मी आपल्याला, तुम्हाला पटणार नाही, माझ्या कीर्तनात बसल्याचं वाईट वाटेल. स्पष्ट सांगू, अहो मनुष्य कसाही जरी असला आणि देवाकडे गेला तर देवही माणसाला सुख देऊ शकत नाही. लिहून घ्या, माझ्याकडून लिहून घ्या. आणि तुकोबारायांचं प्रमाण ते वेगळ्या अर्थाने, देवसुद्धा सुख देऊ शकत नाही जीवाला. का देऊ शकत नाही सांगू? कारण देवाला अजून आपला पत्ताच नाही. देवाला माहितीच नाही आपण कोण. सुख देण्याकरता समोरची व्यक्ती माहिती असावी की नाही. श्रीमंत मनुष्य जेव्हा गरीब माणसाला दान देतो तेव्हा हे गरीब आहे, हा जीव गरीब आहे याचं ज्ञान असल्याशिवाय दान देईल का? एखाद्याला वस्त्र द्यायचंय, याच्याकडे वस्त्र नाही हे कळल्याशिवाय आपण देऊ का? एखाद्याला अन्न द्यायचंय, हा उपाशी आहे हे कळल्याशिवाय अन्न देऊ का? एखाद्याला औषध द्यायचंय वैद्याला, याला रोग आहे हे कळल्याशिवाय नाडी कशाला तपासतो? मग ज्ञान असल्याशिवाय. अहो देवाला अजून आपला पत्ताच नाही. तुम्हाला पटणार नाही, माझी भाषा नाही, भगवान स्वतः बोलतात. गीता काढा, 4था अध्याय काढा, आपल्या अवताराला येण्याची मीमांसा करताना भगवान सांगतात, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान पुन्हा करता येतात.
भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. एकतर भगवान भक्ता करता येतात, नाहीतर भगवान दुर्जना करता येतात. म्हणजे भगवान आले तर सज्जना करता तरी येतील, नाहीतर भगवान आले तर दुर्जना करता तरी येतील. भगवान आले तर मारुतीराया करता तरी येतील, नाहीतर रावणा करता तरी येतील. आले तर प्रल्हादा करता तरी येतील, हिरण्यकश्यपू करता तरी येतील. भगवान आले तर राधे करता तरी, उद्धवा करता तरी येतील, कंसा करता तरी येतील. बरोबर आहे की नाही? म्हणजे एकतर सज्जना करता येतील, नाहीतर दुर्जना करता येतील. माझा सरळ प्रश्न आहे आपल्याला, मला सांगा, आपण सज्जन का दुर्जन? माझा प्रश्न सरळ आहे. माझी भाषा काय आहे आपण नीट लक्षात घ्या. मला काय म्हणायचं आहे, भगवान कुणा करता येतात? एकतर सज्जना करता येतील, नाहीतर दुर्जना करता येतील. आता आपण सज्जन का दुर्जन हो? ऐका, तुम्ही घाबरू नका, काही होत नाही, काही होत नाही, घाबरू नका. ऐका माझं, जाऊ द्या. आता आपण इतके लोक इथं बसलो, आपल्यापैकी सज्जन कोण? हात वर करा बरं. थांबतो 5 मिनिटं, अजून थांबतो. आहे ताकद? कीर्तनकारासकट सगळ्यांना आव्हान आहे, जो सज्जन आहे त्याने हात वर करावं. कोण करल? कोणी करत नाही, कोणी करत नाही. आणि खरं सांगू, न केलेलंच बरं आहे. कोणी हात वर करणार नाही, न केलेलाच बरा. तुम्ही शहाणे लोक आहात, शहाणे लोक आहेत तुम्ही, तुम्हाला माहिती आहे. कारण काय आहे, जो खरा सज्जन असतो की नाही, तो हात वर करून कधी सांगत नाही मी सज्जन आहे म्हणून. आणि जो हात वर करून मी सज्जन आहे म्हणतो, त्याच्या एवढा दुर्जन या जगात दुसरा नसतो. बघा, विचार करू. त्याच्यामुळे तुम्ही हात वर करणार नाही, आपली झाकली मूठ बरी आहे तेवढी, हात वर करा. बरं, जाऊ द्या, माझं काही म्हणणं नाही. सज्जन कोण आहे, कोणी नम्रतेनं हात वर करणारे नाही. तुम्ही नम्र माणसं आहात, सगळी कल्पना आहे मला. मी पुढचं विचारतो, जाऊ द्या सज्जन कोण आहे माहीत नाही, आपल्यापैकी दुर्जन कोण आहे? हात वर करा. आपली आता इथं बसलो मंडपामध्ये आपण, आपल्यापैकी दुर्जन कोण? हात वर करा बरं, एखादा तरी. अरे तुम्ही दुर्जन असता तर कीर्तनाला आला असता काय? आला असता का? लोक म्हणतात, हे पा, मी आपल्याला दुर्जन म्हणतोय असं कृपा करून समजू नका. हात वर करा म्हणून मी म्हणतो, कृपा करून असं समजू नका मी आपल्याला दुर्जन म्हणतोय, पण मी आपल्याला सज्जनही म्हणत नाही, हेही लक्षात ठेवा. तुम्हीच सिद्ध केलं, मी माझ्या मनाचं बोलतच नाही. तुम्ही म्हणाल, अहो एकादशीचं व्रत करतो, गळ्यामध्ये बघा तुळशीची माळ आहे, आळंदी पंढरपूरची वारी आमची चुकली नाही, आणि आम्ही दुर्जन आहोत काय? मी मुळीच म्हणत नाही. गळ्यामध्ये आहे ना तुळशीची माळ, एकादशी करतो ना आम्ही, आळंदी पंढरपूर देहू पैठण वाऱ्या करतो ना आम्ही, मग आम्ही दुर्जन कसे? माझं म्हणणंच नाही तसं. पण मला असं म्हणायचं आहे की आम्ही गळ्यामध्ये माळ घालतो, आम्ही एकादशी करतो, आम्ही नामस्मरण करतो, आम्ही आळंदी पंढरपूरला जातो म्हणून आम्ही दुर्जन नाही, गोष्ट खरी. पण ज्या आळंदी पंढरपूरला आमची सज्जनता सिद्ध करायला आम्ही जातो आहोत, त्या आळंदी पंढरपूरला जातानाच वय झालेलं नसताना अर्ध्या तिकिटात जातो, हे कोणत्या सज्जनतेचं लक्षण? ते तरी सांगा मला, कोणत्या सज्जन? निदान वारकऱ्यांनी तरी, खोटं कोणीच वागू नये, पण निदान का. मला काही गाथा पाठ नाही, तुमच्यापैकी सगळे वारकरी आहेत मला माहिती आहे, मला गाथा ज्ञानेश्वरी पाठ नाही मारत, पण ज्ञानेश्वरी गाथ्यामध्ये असं प्रमाण आहे का की खोटं तिकीट काढल्याशिवाय मी भेटतच नाही म्हणून. आज तुकोबारांनी कुठं म्हणलंय का? बरं, काय 5-25 रुपये वाचवून घरावर सोन्याची कौलं घालायची आहेत मला माहिती नाही, पण कशा करता? मग आम्ही सज्जन का दुर्जन? देव येतो तर सज्जना करता, देव येतो तर दुर्जना करता, आम्ही सज्जन का दुर्जन? मग आमचा जर अजून देवाला पत्ताच नाही तर देव आमचं भलं कोणत्या आधारावर करेल? देव आम्हाला भलं करेल कसं? बरं, गंमत अशी आहे, देव जे गोमटं करायला बसलाय ते आम्हाला नकोय, आणि आम्ही जे गोमटं देवाजवळ मागतो ते देव देत नाही. आम्ही मागतो संपत्ती, आम्ही मागतो प्रतिष्ठा, आम्ही मागतो आयुष्य, हे देव देत नाही. हे सगळं प्रारब्धावर, अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, हे आम्ही मागतो, हे देव देत नाही. आणि देव मोक्ष द्यायला बसलाय, आम्हाला गरजच नाही. देव आमचं कल्याण करू शकत नाही. मग तुकोबाराय पहिल्यांदा गेले जडाकडे, प्रपंचाकडे. त्यांना कळलं जड आहे म्हणून आपलं गोमटं करत नाही. तिथून जड नाही, जड सोडून देऊन चेतनाकडे गेलं पाहिजे म्हणून जीवाकडे गेले. जीव गोमटं करत नाही कारण पूर्ण नाही. मग तुकोबारायांनी विचार केला चेतनही असावा
परिपूर्णही असावा म्हणून देवाकडे गेले तर देवही गोमट करत नाही. का? कारण आमच्या कल्याणाची तळमळ त्याच्या अंतःकरणामध्ये नाही. तो एक आहे, तो व्यापक आहे. लक्षात ठेवा, त्याला तळमळ वाटायचं कारण नाही, तो व्यापक आहे. मग तुकोबारायांनी विचार केला तो चेतनही असावा, तो परिपूर्णही असावा आणि आमच्या कल्याणाची त्याच्या अंतःकरणात तळमळही असावी, तर त्याच्याकडे जाऊन जर काही मागितलं तर आपल्याला काहीतरी मिळू शकेल. म्हणून देवाकडून निघालेले तुकोबाराय संतांच्या समोर ज्ञानोबारायांच्या समोर जाऊन उभे राहिले आणि ज्ञानोबारायांची स्तुती करून तुकोबाराय ज्ञानोबारायांना म्हणतात, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, संतांच्या समोर उभं राहून प्रार्थना करतात. आता म्हणजे कधी? आता शब्दाचा अर्थ सांगण्याकरता मला एवढा विस्तार करावा लागला. आता म्हणजे तुकोबाराय आता शब्दाला स्वतंत्र अर्थ देतात. आता म्हणजे पूर्व प्रकृताच्या अपेक्षेनं नाही, आता म्हणजे प्रारंभ या अर्थाने नाही, आता म्हणजे अमक्या अमक्याच्या नंतर नाही. मग आता शब्द कधी येतो? तुकोबारायांनी स्वतंत्र अर्थ देऊन सांगितला, जेव्हा सगळे मार्ग संपून जातात आणि आपल्या प्राप्तीकरता एकच मार्ग शिल्लक राहतो, तिथं आता शब्द वापरला जातो. विठ्ठला विठ्ठला विचार करा, एखादा माणूस आहे, पैसे हवे आहेत, घर बांधायचं आहे, काही काम करायचं आहे, इकडं जा तिकडं जा, त्याला कोणी कर्ज देत नाही, बँक उभी करत नाही, पतसंस्था उभी करत नाही, घरातले नातेवाईक त्याला काही मदत करायला तयार नाहीत, सगळीकडे फिरतो आणि मित्राकडे जाऊन म्हणतो, बाबा सगळीकडे जाऊन आलो, कुठेही मिळालं नाही, आता फक्त तू आहेस आणि तुझ्याशिवाय मला मार्ग नाही. आता शब्द कधी वापरला जातो? सगळे मार्ग संपून जेव्हा विश्वासाचा एक मार्ग शेवटी हातामध्ये राहतो, तेव्हा त्या मार्गाचं विवेचन करताना आता शब्दाची योजना केली जाते. म्हणून तुकोबाराय बोलतात, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. तुकाराम महाराजांनी संतांकरता ज्याचं वर्णन करायचं आहे त्याच्याकरता तसे शब्द वापरावे लागतात. ऐका, आपल्या मागणीचा विषय काय आहे त्याच्यावरून जो मागणी पूर्ण करणारा आहे त्याला विशेषण द्यावी लागतात. ऐका, एखाद्या माणसाकडे पैसे नाहीत, मंदिराच्या बाहेर बसलेला भिकारी हा जेव्हा एखादा मनुष्य त्याच्या ताटलीमध्ये म्हणा, झोळीमध्ये म्हणा, एकदम 100 रुपये टाकतो, त्याला ₹2 अपेक्षा आहे, एकदम 100 रुपये पडले तर तो काय म्हणतो? तुम्ही कर्णाचे अवतार. तो कर्ण म्हणतो, कर्णाचे अवतार. आता कर्ण असतो का नसतो हा भाग वेगळा. बहुतेक वेळेला लंबकर्ण असण्याची शक्यता जास्त असते, परंतु तो म्हणतो तुम्ही कर्णाचे अवतार म्हणतो.
एखादा रोगी जेव्हा डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर त्या किंवा वैद्य त्याची नाडी तपासून योग्य औषध देतो, 2 दिवसामध्ये त्याचा रोग जातो, तेव्हा तो असं म्हणत नाही की तुम्ही कर्णाचे अवतार, तो म्हणतो अहो तुम्ही तर साक्षात धन्वंतरीचे अवतार. औषध देणाऱ्याला धन्वंतरीच म्हणतात, पैसा देणाऱ्याला कर्णच म्हणतात. औषध देणाऱ्याला कोणी कर्ण म्हणत नाही ना पैसे देणाऱ्याला कोणी धन्वंतरी म्हणत नाही. मागणीचा विषय काय आहे याच्यावरून तशा पद्धतीच्या विशेषणाची योजना केली जात असते. तुकोबाराय जे मागतात त्या मागणीतून तुकोबारायांनी शब्द काय वापरले? कृपावंत, साधू, संत, जीवलग, हे शब्द कसे आहेत त्याच्यावरून विचार केला पाहिजे. थोडासा विचार 1-2 मिनिटामध्ये मी आपल्याला सांगतो, चिंतन करा. तुकोबाराय एवढं करून मागणी काय मागतात? गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी, माझं गोमट करा. आता गोमट करा या शब्दाचा अर्थ काय? गोमट करा म्हणजे चांगलं करा, भलं करा, माझं कल्याण करा, असा त्याचा अर्थ आहे ना. मग माझं चांगलं करा, माझं गोमट करा म्हणजे नेमकं काय करा? कारण ही संकल्पना थोडी सापेक्ष आहे. देश परिच्छेदानं, काल परिच्छेदानं, व्यक्ती परिच्छेदानं चांगलेपणाच्या कल्पना बदलत जातात. कारण मला जे चांगलं वाटतं ते तुम्हाला वाटेलच असं नाही. तुम्हाला ज्याच्यात चांगलं वाटेल त्याच्यात मला वाटेल असं नाही. मला ज्याच्यात भलं वाटेल त्याच्यात यांना वाटणार नाही. यांना ज्याच्यात भलं वाटेल त्याच्यात मला वाटणार नाही. यांना चांगला स्वर लागला, चांगली चाल म्हणता आली की वाटेल बाबा छान सेवा झाली, पण मला त्यातलं कळत नाही. त्यामुळे मी म्हणतो मला चांगला अर्थ सुचला तर भलं वाटतं, स्वर लागला तर नाही. यांना चांगला एखादा मुखडा वाजवता आला तर हे म्हणतील वा काय छान, त्यांना त्याच्यात छान वाटेल, मला कळत नाही. मला काय वाटेल, मी जर ऐकायला बसलो असेल, तुम्हाला मला वाटतं तुमच्यासारखे श्रोते मिळाले तर मला वाटतं काय भलं कीर्तन, काय चांगलं झालं, चांगले श्रोते मिळाले. तुम्हाला काय वाटेल, काय छान कीर्तन झालं. कशावरून? रामकृष्ण हरीला जो डोळा लागला तो विठ्ठल जयजयलाच उघडला, काय सुंदर कीर्तन वाटू शकेल की नाही? प्रत्येकाची गोमटेपणाची, प्रत्येकाची चांगलेपणाची कल्पना वेगळी आहे महाराज. रोग्याला गोमट वेगळं वाटतं, दरिद्री माणसाला गोमट वेगळं वाटतं, ज्याला थंडी वाजते त्याला गोमट वेगळं वाटतं, ज्याला उकडतं आहे त्याला गोमट वेगळं वाटतं, जो प्रसिद्धीपासून बाजूला आहे त्याला गोमट वेगळं वाटतं, जो प्रसिद्धी करताच हापापलेला आहे त्याला गोमट वेगळं वाटतं. प्रत्येकाची गोमटेपणाची कल्पना वेगळी. मग तुकोबाराय माझं गोमट करा म्हणतात, काय त्याचा अर्थ करायचा? गोमट करायचं म्हणजे काय करायचं सांगा ना. संतांनी तुकोबारायांना विचारलं अहो तुम्ही गोमट करा म्हणता, पण गोमट करू म्हणजे काय करू? गोमटेपणाची व्याख्या सांगा. या अभंगामध्ये तुकोबारायांनी कुठंही गोमटेपणाची व्याख्या सांगितली नाही, कुठंही सांगितली नाही. भाषा एवढीच आहे, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासे, माझा सगळा भार तुमच्यावर घालतो, बस घालून या भार राहिलो निश्चिंती, मी तुमच्यावर भार घातलेला आहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, माझं काही नाही. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी, माझं काही नाही, मी सगळा भार तुमच्यावर घातलाय आणि माझी मागणी एकच आहे, गोमटे ते करा, माझं गोमट करा. या गोमट शब्दाचा नेमका अर्थ काय करायचा त्याचा थोडासा विचार करायचा आहे. शब्दाचा अर्थ करताना तो कसा करावा लागतो याच्या मागे काही शास्त्र आहे. शब्द आम्हाला कळाला आणि त्याचा अर्थ आम्हाला माहिती आहे म्हणून तोच अर्थ असतो असं नाही. शब्दाचा अर्थ कसा करायचा याचं एक चिंतन आपल्याला थोडक्या शब्दामध्ये करायचं आहे. थोडा वेळ आपण संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करू, त्यानंतर गोमट शब्दाचा अर्थ काय एखाद दुसरा अर्थ मी आपल्या समोर सांगतो आणि माझी सेवा पूर्ण करतो. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये संतांच्या चरणाजवळ जाऊन आपला भार त्यांच्यावर घालून त्यांच्याकडे प्रार्थना करतात. गोमटे ते करा माझे, माझं गोमटं करा, अशी तुकाराम महाराजांची भाषा आहे. गोमटं करा म्हणजे काय करा असा विचार आपल्याला करायचा आहे. कारण गोमटं करणं ही एक सापेक्ष कल्पना आहे, संकल्पना आहे. व्यक्तिगणिक ती बदलत जाते, बुद्धिगणक बदलत जाते. ज्याची ज्याची जशी जशी बुद्धी तसं त्याला गोमटेपणाचा वेगवेगळा अर्थ कळत जातो, सुचत जातो, तसा तसा तो मागत राहतो. त्यामुळे शेतकऱ्याला विचारलं गोमटं काय, तर तो म्हणेल वेळेवर पाऊस पडणं, चांगलं पीक येणं हे गोमटं. व्यापाऱ्याला विचारलं तर तो म्हणेल की बाबा माझा सगळा माल दुकानातला संपणं हे माझं गोमटं. वारकऱ्याला विचारलं तर काही नाही, आनंदानं आळंदी पंढरपूरला जाता येणं हे गोमटं. एखाद्याला जर पंढरपूरला आलेल्याला विचारलं गोमटं कशामध्ये म्हणता, सगळी गर्दी 40 तास दर्शनाला लागू नये, 2 मिनिटात दर्शन होणं हे गोमटं. प्रत्येकाला गोमटं वेगवेगळं वाटत राहतं. तसं तुकाराम महाराजांना संतांनी विचारलं तुम्ही गोमटं करा असं म्हणता, गोमटं म्हणजे काय, गोमटं या शब्दाचा अर्थ काय करायचा याचा थोडासा विचार आपल्याला या मर्यादित वेळेमध्ये करायचा आहे. शब्दाचा अर्थ करताना तो कसा करावा लागतो याचं एक शास्त्र आहे बरं का. थोडं त्या दृष्टीने शास्त्राचंच जर चिंतन करायचं झालं तर थोडा वेगळा विचार मी आपल्यासमोर ठेवतो. विठ्ठला विठ्ठला थोडंसं शास्त्रीय दृष्टीने त्याचं चिंतन करतो. ऐका, जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्राच्या पहिल्या अध्यायातल्या 4 पादात चिंतन करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं शब्दाचा अर्थ, श्रुतीचा अर्थ कसा करायचा असतो याचं दिग्दर्शन आपल्याला केलेलं आहे. स्पष्टपणाने त्यांचं वाक्य जरी त्या कुठल्याही अधिकरणामध्ये उपलब्ध नसलं तरी त्यांनी ज्या पद्धतीनं विचार केलेला आहे त्याच्यावरून श्रुतीचा अर्थ कसा करायचा असतो याचं चिंतन आपल्याला कळतं बरं का. त्याच्यामध्ये सूत्र सांगून जातो मी, नंतर मला आचार्यांची उदाहरणच द्यायची नाहीत, मला तुकोबारांचीच उदाहरणं द्यायची आहेत, पण मी आपल्याला आधार तिथला घेऊन सांगतो. काय असतं, स्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ करत असताना शब्द पाहिले पाहिजेत. अस्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ करताना शब्द आणि प्रकरण पाहिलं पाहिजे. आणि संदिग्ध श्रुतीचा अर्थ करताना शब्द, प्रकरण आणि मागचे पुढचे संदर्भ बघून अर्थ केला पाहिजे. 4 पादामध्ये आचार्यांनी तशा पद्धतीचा विचार केला आहे. पहिल्या अध्यायाच्या पहिल्या पादामध्ये स्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ आहे, दुसऱ्या पादामध्ये अस्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ आहे आणि तिसऱ्या आणि चौथ्या पादामध्ये आपल्याला संदिग्ध श्रुतीचा अर्थ करता येतो. आता हे कसं लावायचं, काय लावायचं, तुकोबारांच्या शब्दाच्या अनुषंगानं बोलतो, मला लांबवायचं नाही, उदाहरणं फार द्यायची नाहीत. जिथं स्पष्ट मागणी आहे पण स्पष्ट रूपानं जिथं मागणी असते तिथं आपल्याला स्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ करताना शब्द बघा, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, स्पष्ट मागितलेलं आहे. तुझा विसर आम्हाला होऊ देऊ नको, स्पष्ट मागणं आहे. दान मागितलं पण मागताना असं मागितलं की त्याच्यामध्ये कुणाला विकल्प यायचं कारण नाही. जे आम्हाला तुझा विसर होऊ देऊ नको याचा अर्थ कायमस्वरूपी तुझं स्मरण आमच्या अंतःकरणामध्ये राहू द्या. स्पष्ट ज्ञापक श्रुतीचा हा अर्थ झाला. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशराजा कळू आले. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आमच्यावर एक उपकार करा. काय मागणं तुमचं, असा उपकार करा की आम्हाला देहाचा विसर पाडा. देह पाडा असं तुकाराम महाराजांचं म्हणणं नाही, देहाचा विसर पडू द्या. आठव नाठव गेले भावा भाव असं आमच्या बाबतीत होऊ द्या, असं तुकाराम महाराजांना म्हणायचंय. स्पष्ट अर्थ आहेत, याच्यात विचार करायचं कारण नाही आहे. काही वेळेला अस्पष्ट ज्ञापक श्रुती असते, नक्की काय अर्थ आहे तो कळत नाही, त्याही वेळेला आपल्याला विचार करायला पाहिजे. पण तो विचार करताना शब्द आणि शब्दाबरोबर येणारं प्रकरण काय आहे त्याचा विचार करा. तुकोबारांचं तेही प्रमाण मी आपल्याला देतो, म्हणून देत नाही, नुसतं सरळ आपल्याला मी सांगतो. तुकोबारांच्या नाटाच्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी देवाला प्रार्थना केली, आता तुझं कळेल ते करी, तारीसी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता तुम्हाला काय करायचं ते करा, मला तारायचं तर तारा, नाहीतर मारा. संदिग्धता, तार म्हणजे अस्पष्टता आहे, तारायचं आहे का मारायचं आहे ते तुम्ही ठरवा, मला माहीत नाही, अस्पष्ट आहे. तारीसी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, जवळ धरायचं तर जवळ धरा, नाहीतर दूर लोटून द्या.
घाली संसारी अथवा नको. तुम्हाला संसारात घालायचं तर घाला, नाही तर नका घालू. तुकाराम महाराजांची इथली मागणी अस्पष्ट आहे. त्यामुळे अस्पष्ट मागणी असल्यामुळे तुकाराम महाराजांनी देवाला जरी अस्पष्टतेनं सांगितलेलं असलं तरी इथं शब्दही बघा आणि शब्दाबरोबर प्रकरण बघा. प्रकरण काय चालू आहे? शरण आलो नेणतेपणे, भाव आणि भक्ती काहीच नेणे, मतिमंद सर्वज्ञाने बहुदीन उणे रंकाहुने. शरण आलेला असल्यामुळे जिथं शरण आलेला असतो त्याला निवडीचं स्वातंत्र्य नसतं. शरणागताला निवडीचं स्वातंत्र्य नाही. निवडून शरण आला तर त्याला शरण कोण म्हणेल? शरण आल्यावर तुम्हाला जे करायचंय ते करा असं म्हणावं लागतं. तिथं शब्द आणि प्रकरण बघा. आणि काही वेळेला संदिग्ध श्रुती असतात तेव्हा त्याचा अर्थ करताना शब्द बघा, प्रकरण बघा आणि मागचे पुढचे संदर्भ बघून अर्थ करत जा. मागचे पुढचे संदर्भ बघा. प्रस्तुत अभंगामध्ये गोमटे ते करा हे संदिग्धता आहे. मग काय करावं नेमकं असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे मागचे प्रकरण काय चालू आहे? संतांकडे जाऊन मागणं हे प्रकरण चालू आहे. शब्द काय आहे? गोमटे करा म्हणजे चांगलं करा असा शब्द आहे. मग मागचे पुढचे संदर्भ बघा. मग संपूर्ण अभंगाच्या दृष्टीने आपल्याला गोमटेपणाचा अर्थ करावा लागतो. अगदी धावतं बोलायचं झालं तर तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी. सगळ्या अंतःकरणातल्या अविद्येच्या गाठी सुटून जर संतांच्या पायाला मिठी मारायची असेल तर अविद्येची गाठ सुटूनही प्रार्थना असेल तर गोमट करा म्हणजे ज्ञानानंतर होणारी भक्ती मला अंतःकरणामध्ये रुजू द्या हे मागणं झालं. याला गोमट म्हणा. वंचिले ते पायापाशी नाही असे वेगळे. माझ्या अंतःकरणामधलं सगळं तुमच्या पायाजवळ बोलून दाखवलेलं आहे. मी तुमची वंचना, तुमचा आत्मा, तुमचा प्रतिघात मी करत नाही हे तुकाराम महाराजांना बोलून दाखवायचं असेल तर संतांची कृपा व्हावी हा गोमट झालं. आता माझं गोमट करा. कशामुळे करा? तुम्ही कृपावंत आहात. कृपावंत शब्दाचा अर्थ तुकाराम महाराजांना असं म्हणता आलं असतं की नाही, आता तुम्ही दयावंत, साधू, संत, जीव. काय बिघडलं काय असतं? दयावंत म्हणताना काही ताण घेताना चुकलं असतं? कृपावंतच्या ऐवजी काही शब्द फोडावा लागला असता? काही स्वर चुकला असता? दयावंत म्हणताना अर्थ करताना काही चुकलं असतं? पण दयावंत न म्हणता कृपावंत म्हणतात कारण त्याच्यामध्ये फरक आहे. दयेमध्ये काय असतं आणि कृपेमध्ये काय असतं? दयेमध्ये अनिष्टाची निवृत्ती असते आणि कृपेमध्ये इष्टाची प्राप्ती असते. वाईट काढून टाकणं याला दया म्हणतात आणि चांगलं देणं याला कृपा म्हणतात बरं का. त्यामुळे तुम्ही कृपावंत आहात म्हणजे माझ्या जीवनामध्ये जे जे चांगलं आहे ते तुम्ही मला प्रदान करा. कृपावंत. साधू संत दोन्ही शब्द एकत्रही घेता येतात, वेगवेगळे घेता येतात. साधू आणि संत या दोन्ही शब्दामध्ये आपल्याला, मला आता बाकीचा विचार बोलून दाखवायचा नाही, पण साधू आणि संत या दोन्ही शब्दामध्ये एकच धातू आहे. शत्रू धातू आपल्याला विचारात घेत ते असं भुवी, असं धातू, असं भुवी धातूला शत्रू प्रत्यय लागतो आणि साधू शब्द सिद्ध होतो, संत शब्द तसाच सिद्ध होतो. गीता वाचना 17वा अध्याय. सद्भावे साधू भावेच सत इति येतात प्रयुज्यते. 17व्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात ना, सोडून द्या. साधू म्हणण्यामध्ये काय, संत म्हणण्यामध्ये काय, जीवलग म्हणण्यामध्ये काय, हे सगळ्यातून काय मला गोमट करायचंय हे तुकाराम महाराजांनी बोलून दाखवलं. म्हणजे शब्द, शब्दाचं प्रकरण आणि शब्दाच्या मागचे पुढचे संदर्भ, ते संदर्भ बघत असताना, ते प्रकरण बघत असताना बऱ्याच वेळेला शब्द उपस्थित नसतात पण अनुपस्थित शब्दाचाही अर्थ करावा लागत असतो. काही वेळेला शब्द उपस्थित असतात पण शब्दाचा प्रचलित अर्थ सोडून वेगळा अर्थ घ्यावा लागतो. आपण त्याच्याकरता ध्वन्यार्थ वगैरेचा जो विचार आपण बोलतो नेहमी, त्या वाच्यार्थ सोडून देऊन लक्ष्यार्थ आणि त्याच्या पुढे जाऊन ध्वन्यार्थाचा विचार, पण ते व्याकरणाचा विषय झाला, साहित्याचा विषय झाला, सोडून द्या. मी तुम्हाला झोप लागावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आलेलो नाही. त्यामुळे अगदी थोडक्यामध्ये सांगतो. शब्द काय आहे? आपण एखाद्या वेळेला शब्दाचा उच्चार करत नाही पण आपल्याला शब्दाचा अर्थ गृहीत धरावा लागतो. साधं उदाहरण सांगतो. एक मनुष्य रस्त्यावरून निघाला, भूक लागली, इकडं तिकडं बघितलं, एक हॉटेल दिसलं, खिशामध्ये पैसे होते, हॉटेलमध्ये गेल्यानंतर बसला, पैसे होते, चांगला मनुष्य शिकलेला, त्याला भूक लागली म्हणते, त्यानं खाण्याकरता जे जे काही मागवायचं होतं ते सगळे मागवलं, खाऊन झालं. आता खाऊन झाल्यावर तिथं काय असतं? काही नाही, उठायचे, पैसे द्यायचे, हात धुवायचे, पैसे द्यायचे, निघून जायचं. ह्याच्या पलीकडे काय असतं? तिथून तो उठला नाही. त्यांनी काय केलं? सगळं खाऊन वगैरे झाल्यानंतर तिथून उठताना त्यांनी त्या ताटातले 2 चमचे घेतले आणि खिशात ठेवले. हॉटेलमधले 2 चमचे घेतले, खिशामध्ये ठेवले. खिशामध्ये ठेवल्यानंतर त्याचं काही लोकांना अशी सवय असते, म्हणजे ते चोरी करतात असं नाही,
ते त्यांना चोर वगैरे म्हणून मला हिणवायचं नाही, मी कोणाला म्हणतही नाही तसं, चोरी वगैरे करतात असं नाही, पण काही काही लोकांना अशी सवय असते की ते जिथं जातात तिथलं स्मरण म्हणून काहीतरी घेऊन येतात. चोर म्हणायचं, त्यांना चोर म्हणायचं नाही, स्मरण 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 म्हणून. म्हणजे आम्हाला तर आपल्याला तर नेहमी अनुभव आहेत ना, महाराज आम्ही तुमच्या सप्त्याला आलो होतो, कसं काय, हा काय टाळ, स्मरण स्मरण म्हणून. ते एवढा मोठा तुम्ही सप्ताह केला, आम्हाला स्मरण नको त्याचं काही. मला एकाने सांगितलं, महाराज आम्ही कीर्तनाला आलो होतो तुमच्या. म्हणलं कसं काय, ही काय तुमची चप्पल माझ्या पायात. स्मरण स्मरण म्हणायचं, चोर म्हणायचं नाही त्यांना. घेऊन जातं, सवय असते त्याला. काय करता, त्याने 2 चमचे उचलले, खिशात ठेव. त्याचा योग असा की नेमके ते चमचे खिशात ठेवताना हॉटेलच्या मालकाने बघितले. हॉटेलचा मालक रागावला, उठला, आला जवळ. तो म्हणाला, का लाज वाटत नाही तुम्हाला, चांगले शिकले सवरलेले दिसता, चांगल्या कपड्यात इथं येता, पाहिजे ते तुम्ही खाल्लंय, पैसे द्यायच्याऐवजी आमचे 2 चमचे चोरताना घेऊन जाता, लाज वाटत नाही. तो म्हणला, चोरले कुठं, तुमच्या डोळ्यात देखत खिशात ठेवले. चोरी वेगळी असते. इंडियन पिनल कोड, भारतीय संविधानानुसार चोरी शब्दाचा अर्थ काय, कोणी इथला कायदेतज्ञ असेल तर मला सांगा, मी चुकत असेल तर. मालकाच्या माघारी, मालकाची नजर नसताना, मालकाच्या परवानगीशिवाय, मालकाच्या प्रातिनिधिक अनुपस्थितीमध्ये जर ती वस्तू आपण उचलून नेली तर त्याला भारतीय संविधान चोरी असं म्हणतं. मी तुमच्या डोळ्या देखत घेतले चमचे, चोरी काय म्हणता. तो म्हणला, ठीक आहे, चोरी काय काय नंतर, पण आमच्या हॉटेलमधले 2 चमचे तुम्ही घेताच कशाला. अहो तुम्हाला काही वाटत नाही का, आम्हाला नित्य लागणारी वस्तू आहे. तुम्ही गेला की आम्ही न धुता दुसऱ्या गिराईकाला देत असतो, तुम्ही घेऊन गेलात तर आमचं कसं होईल. तुम्ही घेऊन गेलात, आम्हाला चमचे कमी पडणार नाहीत का. हॉटेलमध्ये चमचे किती लागतात तुम्हाला कल्पना आहे का नाही. सारखे चमच्याची गरज असते हॉटेलमध्ये, आणि तुम्ही ते चमचे उचलून घेऊन जाता. तुम्हाला लाज वाटत नाही, कशा करता आमचे चमचे घेतले. तो म्हणाला, अप्पा मला रागवायचं नाही, बोलायचं काही काम नाही. म्हणजे का काम नाही, चोरता ते चोरतांवर बोलू देत नाही. तो म्हणला, मी तुमचे चमचे घेतले. अहो मग का घेतले. तो म्हणला, मला काय विचारता, डॉक्टरला विचारा. डॉक्टरचा काय संबंध, तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये आला, वाटेल ते खाल्लं, पैसे द्यायचं सोडून 2 चमचे घेता, विचारलं तर डॉक्टरला विचारा म्हणता. डॉक्टरचा काय संबंध. त्यांनी खिशातून बाटली काढली, बाटलीवर डॉक्टरने लिहिलं होतं, जेवणानंतर 2 चमचे घेणे. जेवणानंतर 2 चमचे घेणे. काय घेणे, कुठं लिहिलंय. शब्दाची अनुपस्थिती प्रकरणानुसार शब्दाचा अर्थ करायला लावते की नाही. तसं तुकाराम महाराज गोमट म्हणतात, पण काय प्रकरण काय चालू आहे बघा ना, कशाला गोमट म्हणतात. या सगळ्या शब्दावरून गोमटेपणाचा अर्थ आपल्याला करता येतो. मग काय करायचा, शेवटचा अर्थ मी सांगतो आणि पुढे जातो. याच्या अभंगामध्ये तो अर्थ शब्दाला अनुसरून येणार नाही, पण विचाराला अनुसरून येतो म्हणून सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात, आमचं गोमट करा. संतांनी विचारलं, गोमट म्हणजे काय करा. असं असतं की जेव्हा आपण संतांकडे जातो, देवाकडे जातो आणि प्रार्थना करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला माझं भलं करा याचा अर्थ आपण आपल्या बुद्धीनं करण्यामध्ये फार मोठा धोका असतो. ऐका, कारण आपली बुद्धीच किती मला सांगा ना, तेवढ्या बुद्धीमध्ये बसायचं किती मला सांगा, किती बसेल, फार बसत नाही. याच्याकरता तो धोका पत्करू नये माणसा. का, त्याचं कारण सांगतो. संतांकडे गेल्यानंतर गोमटेपणाची व्याख्या आपण करू नये, कारण आपल्याला आपलं जीवन जेवढं कळतं त्याच्यापेक्षा 1,00,000 पटीनं जास्त आपलं जीवन तुकोबारांना कळत असतं. आपल्या कल्याणाच्या जेवढ्या चांगल्या कल्पना आपण करू शकतो त्याच्यापेक्षा कोटीपेटीने जास्त चांगल्या कल्पना तुकोबाराय करू शकतात. त्यामुळं त्यांच्या समोर जाऊन आपली अक्कल पाजळायची नाही. गाथ्यासमोर जाऊन, ज्ञानोबारायांसमोर जाऊन मला काय वाटतं हे विचारायचं नाही. जर संतांनी विचारलं गोमट म्हणजे काय, तुकोबारायांनी सांगितलं तेही तुम्हीच ठरवा आणि माझं जे गोमट आहे ते तुम्ही ठरवून मला द्या. मी माझं मत तुम्हाला सांगणार नाही. का सांगणार नाही, कारण मी काही बोलेन तर तुमच्या मतापेक्षा, तुमच्या विचारापेक्षा माझे विचार किती तुच्छ असतील याचा विचार करा. म्हणून आपल्या कल्याणाच्या भावना संतांच्या अंतःकरणामध्ये जेवढ्या व्यापक रूपानं उदित होत असतात त्याच्यापेक्षा लक्षांशानं सुद्धा चांगल्या कल्पना आपण स्वजीवनाच्या करत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून मी साधं उदाहरण सांगतो. ते आपल्याकडे काय आहे, ते वेगवेगळ्या हंगामामध्ये वेगवेगळी फळं विकणारी माणसं असतात की नाही. म्हणजे जांभळाच्या दिवसात जांभळं विकतात, आंब्याच्या दिवसात आंबे विकतात, आवळ्याच्या दिवसात आवळं, बोराच्या दिवसात बोरं विकतात. हे माणसं बायका विकतात की नाही डोक्यावर टोपली घेऊन. एक बाई बोरं विकायला बाहेर पडली, बोराचे दिवस.
टोपलीमध्ये बोरं घेतली, चांगली गावरान बोरं, छोटी चांगली बोरं घेतली, गोड बोरं घेतली, विकत बाहेर पडली. एका गल्लीमध्ये जाऊन ती नेहमी त्या गल्लीमध्ये जात असे, नेहमी त्या घरांमध्ये जात असे. त्या एका विशिष्ट घरामध्ये गेल्यानंतर त्या घरातल्या बाईने ओळख होती, नेहमीच येत होती. तेव्हा ये बरेच दिवस झाले, नाही काय आणलं आज? ती म्हणली अहो फार छान बोरं आली आहेत, तुमची आठवण झाली म्हणून तुमच्याकरता बोरं आणली, घ्या. म्हणून ती बसल्यानंतर ते टोपलीवरचं फडकं काढलं, बघा म्हणे किती छान बोरं आहेत. मग ती म्हणली बस फार दिवसांनी आलीस, पाणी वगैरे पे, अमुक तमुक झालं सगळं, इकडचं तिकडचं बोलणं झालं, कसं चाललंय काय नाही, नवरा बरा आहे का, मुलगा कामाला जातो का, मुलीचं लग्न झालं का. त्या घरातल्या बाईने विचारलं, बोरवालीने सुद्धा चांगली उत्तरं दिली. म्हणे फार दिवस झाले पण आज तुमची आठवण झाली, चांगलं फळ मिळालं म्हणून तुमच्याकडे घेऊन आले, घ्या. ती म्हणाली घेते. म्हणून ते घेण्याचं चालू असताना त्या घरातल्या बाईचं एक लहान मूल 5-6 वर्षाचं ते मूल तिथं खेळत आलं. खेळत आल्याबरोबर त्या बोरवालीने त्याला, अरे राजू केवढा मोठा झाला, मी किती लहान बघितलं होतं त्याला पाळण्यामध्ये, केवढा मोठा झाला, अरे वा 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 छान, शाळेत जातो का, अमुक तमुक. मग त्या बोरवालीने त्या मुलाला, बाळा हे बघ इकडे आहे, तुझ्याकरता बोरं आणली आहेत. म्हणून तिने ती बोरं दाखवली, हे बघ किती छान बोरं आहेत, तर ये बोरं घे, तुला पाहिजे तेवढी बोरं घे. आता घरच होतं, नेहमीचं जाणं येणं होतं. ती म्हणली घे बाळा, तुला पाहिजे तेवढी बोरं घे. मूल हुशार, लहान मूल हुशार. त्यांनी सांगितलं मला नको तुमची बोर, मला नको. ती म्हणली अरे घे, तुझी आई काही म्हणणार नाही, मी सांगते तुझ्या आईला काय होतं त्याच्यामध्ये, घे तुला पाहिजे तेवढी बोरं घे. त्यांनी सांगितलं नाही मला नको तुमची बोर. मग ती आई पण अरे बाळा घे ना, ती मावशी म्हणते ना बोरं घे म्हणून, घे तुला पाहिजे तेवढी घे बोरं, एवढं काय त्याच्यामध्ये. मुलगा म्हणाला आई मला यांची बोरं नको. का नको, तुला आवडत नाही? आवडतात, मग घे ना, मी टोपल्यात हात घालणार नाही, तिला जायती असतील तर तिने तिच्या हाताने द्यावं, मी तिच्या टोपल्यात हात घालणार नाही. आईला एवढं कौतुक वाटलं, काय संस्कार आहेत पोरगं हात घालत नाही टोपलीमध्ये, किती छान. मग ती बोरवाली, बरं ये मी तुला देते म्हणून तिनं मूठभर बोरं उचलली, त्याच्या हातामध्ये दिली, सगळं झालं, पैसे वगैरे काय घ्यायचे घेतले. ती बोरवाली निघून गेल्यानंतर त्या आईला लेकराचं कौतुक. ती म्हणली बाळा किती छान संस्कार रे, घे म्हणल्यावर तू हात घातला नाही, कुणाच्याही टोपलीमध्ये असा हात घालू नये, बरोबर आहे तुझं, तू घेत, तुला आवडतात ना, आवडतात, घेतली नाहीस, फार छान केलं, छान संस्कार, का घेतली नाहीस मला सांग बरं. मुलगा हुशार, मुलाने सांगितलं आई मी जर माझ्या हाताने बोरं घेतली असती तर माझ्या एवढ्या हातात 2च बसली असती, माझ्या एवढ्या हातात 2च बोरं बसली असती. तिने तिच्या हाताने दिल्यामुळे दोन्ही हात भरले, चड्डीचे खिशे भरले, शर्टाचे खिशे बसले, भरपूर मिळालं. म्हणून आपल्या बुद्धीनं जर आपण संतांजवळ गोमटं करा म्हणू तर 2च बोरं हातात बसतील, लक्षात ठेवा. त्यांच्या मनानं त्यांना आपलं गोमटं करू द्या, याच्यातच आपल्या जीवनाचं कल्याण आहे. आपल्या हातात 2च बोरं बसतील, 2वर समाधान मानू नका. तुकोबारायांना म्हणा तुम्ही आमचं गोमटं करा, मग शर्टाचे खिशे भरतील, चड्डीचे खिशे भरतील, दोन्ही हात भरतील. इतकं तुकोबाराय देतील, या संताचे हे देणे, कल्पतरुहुनी दुणे, परिस अगाध जेणे, चिंतामणी ठेंगणा. एवढं संत महात्म्य आपल्याला देतील. जय जय देव श्री गुरु, अकल्पनाख्य कल्पतरो, स्वसंविद्रुम बीजप्ररो, हणावनी. ज्ञानोबराय आपल्या सद्गुरूंच्या संबंधानं बोलतात, असं संतांचं देणं असतं. म्हणून त्यांच्याजवळ जावं आणि त्यांना एवढंच म्हणावं, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. कोण आहेत ते संत? आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवलग. आता हे जे शब्द आहेत की नाही, माझं कीर्तन संपलं, समारोप करताना थोडं आमच्या बाळूशेठबद्दल वेगळा अर्थ लावून बोलतो. तुम्ही कृपावंत आहात हा शब्द त्यांच्याकडे लागेल. साधू संत म्हणलेलं त्यांना आवडणार नाही, तसं कुणाला म्हणण्याचा प्रघातही नाही. परंतु साधू संत जीवलग असं एकदम म्हणण्यापेक्षा आपण बाळूशेठच्या बाबतीत असं म्हणू, साधू संत जीवलग नाही, साधू संतांचे ते जीवलग होते, म्हणून त्यांनी आपलं गोमटं करावं अशी प्रार्थना आपल्याला करता येते. साधू संत जीवलग असं म्हणलेलं त्यांना पटणार नाही. मग काय करा, साधू संत म्हणण्याच्या ऐवजी साधू संतांचे ते जीवलग होते असं म्हणलं तर सगळं यथार्थ वर्णन त्यांचं होईल. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण एकत्रित आलेलो, त्यांच्या परिवारानं हे कीर्तन ठेवून आपलं पितृऋण ऋषीऋण वगैरे फेडण्याचा अतिशय चांगला प्रयत्न केलेला आहे. भगवंताची कृपा, साधू संतांची कृपा या परिवारावर होत राहावी. रायसोनी परिवाराच्या अंतःकरणामध्ये संप्रदायाबद्दलचा स्नेह, संप्रदायाबद्दलचा आदर, संप्रदायासंबंधाचं जे समर्पण आहे ते असंच वडिलांप्रमाणे चालतं राहावं. त्यांच्या दोन्ही पुत्रांना साधू संतांनी, त्यांच्या वडिलांनी दीर्घ आरोग्य देऊन चांगली बुद्धी
प्रदान करावी की जी बुद्धी संप्रदायाकरता उपयुक्त ठरेल. त्यांच्या नित्य जीवनामध्ये त्यांना ज्ञानेश्वरी गाथ्याचा आधार घ्यायला, ज्ञानेश्वरी गाथ्याचा आश्रय करायला कारण ठरेल अशी बुद्धी त्यांनी द्यावी अशी प्रार्थना त्यांच्या चरणी करतो. भगवंतांनी त्यांना बाळूशेठला आपल्या चरणाजवळ, आपल्या हृदयाजवळ स्थान द्यावं असं मागण्याचं काही कारण नाही, कारण आपलं पूर्व जीवन हे तसं बनतच असतं. त्यांनी आत्तापर्यंत जो परमार्थ केला तो तुकोबारायांना, ज्ञानोबारायांना प्रिय वाटेल, भगवंताला प्रिय वाटेल असा परमार्थ त्यांनी आपल्या जीवनामध्ये केला. तसाच परमार्थ त्यांच्या परिवारामध्ये चालू राहावा अशी प्रार्थना संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या चरणी करतो. आपण सगळेजण उपस्थित राहिलात त्याबद्दल रायसोनी परिवाराकडून आपल्या सर्वांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. तुमच्या माझ्या सगळ्यांवर तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी कृपा करावी अशी प्रार्थना साधू संतांच्या चरणी करतो. झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या आणि अर्थात हरिभक्तीपरायण बाळूशेठ यांच्याही चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली,